जितकं आपण शहरांपासून दूर जातो, काही अश्लील पद्धतीची नृत्य लावणीच्या नावाखाली केली जातात. मी जेव्हा लावणी लोकांना दाखवते तेव्हा त्यांना कळतं की नाही, ही लावणी आहे आणि ही अशी पण केली जाते. हे तर सगळ्यांना इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे की वाजले की 12 हे आधी मी करणार होतो. आज मागे वळून बघताना मला असं वाटतं बरं झालं मी नाही केलं, नाही तर मी वाजले की 12च करत बसले असते आयुष्यभर. बऱ्याचदा असं होतं ना की अरे एवढी मोठी संधी गेली हात. कधीच नेगेटिव्ह इम्पॅक्ट झाला नाही का, कारण नटराजाची कृपा आहे माझ्यावर. तरी तू एकटी का? एकटी कुठे आहे? तशा अर्थाने एकटी. कशा अर्थाने एकटी? आता लग्नाचं स्वरूप खूप बदललंय. म्हणजे साथीदार, जोडीदार, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत. हां. पण मग त्या जर योग्य त्या ठिकाणी नाही मिळाल्या तर त्यापेक्षा सिंगल राहिलेलं बरं नाही का? आय कॅन बी मोर क्रिएटिव्ह विथ डान्स. येस. मला जे क्रिएशन करायचंय, मला ज्या एक्सपेरिमेंट्स करायच्या त्या मी डान्समध्ये करू शकते. मग ट्रॅफिक सिग्नलमध्ये डान्स केला. त्यावेळेला थोडासा माझ्या गुरूंना प्रॉब्लेम होता, कारण ते आयटम सॉन्ग होतं. त्या म्हणाल्या की हेच करायचं असेल तर क्लास सोडून दे. बऱ्याचदा कुठली काही वेडीवाकडी लोक भेटायची. मग एकदा एका ऑडिशनला गेले आणि त्यांनी सांगितलं ही बिकिनी घालून दाखव. जर लोकांना तेच हवं असतं तर आज मी डान्स नसते करत. आयदर तुमच्याकडे फायनान्स पाहिजे, नाहीतर गॉडफादर पाहिजे. तसं काहीच नव्हतं. जे काय मिळालं ते खूप मेहनत करून मिळालं. असं सहज काहीच मिळालं नाही. कला, स्टेज, लाईट्स, ऑडियन्स ह्याच्या पलीकडे दुसरा आनंद नाहीये. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्याचा एक मंत्र असाही आहे की जे काम आपल्याला आवडतं त्याच दिशेने प्रवास करावा, ती गोष्ट डेव्हलप करावी, त्या गोष्टीचा आनंद घ्यावा, त्या दृष्टीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहावं आणि त्याच्यामध्ये मिळत असलेल्या संधीतून सतत पुढे जात राहावं. हे जे मी तुम्हाला सांगितलं त्याची अगोदरचा भाग असा आहे किंवा पूर्वार्ध असा आहे की एखादा कलाकार या क्षेत्रामध्ये येतो, त्याला चित्रपटामध्ये काम करायचं असतं. प्रत्येक चित्रपट यशस्वी ठरेल असं काही नसतं. पण नंतर त्या कलाकाराच्या असं लक्षात येतं की आता आपल्यासाठी अडथळ्याची शर्यत सुरू झालेली आहे. एखादा कलाकार त्या शर्यतीमध्ये नुसता वैफल्यग्रस्त होतो, निराश होतो. पण एखादा कलाकार त्यातून सुद्धा आपला मार्ग काढतो. आपल्यामध्ये अशी कोणती कला आहे की त्या कलेच्या जोरावर आपण आपलं विश्व वाढवू शकतो. अशीच एक कलाकार आज आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओत आलेली आहे. ती आहे आदिती भागवत. नमस्कार. तुझं आमच्या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2मध्ये स्वागत. थँक्यू. तुझं मी आता अशा पद्धतीने इंट्रोडक्शन करून दिलं, याच्यावरनं मला तुझ्याकडनं काय अपेक्षित आहे हे तुला लक्षात आलं असेल. आता तू ज्या स्टुडिओमध्ये बसलेली आहेस, म्हणजे आता हा आमचा स्टुडिओ अंधेरी पश्चिमेकडे लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला तू चित्रपटाच्या क्षेत्रात आली त्यावेळेला ह्या जो सगळा विभाग आहे, इकडे तू संधी मिळावी किंवा कामं मिळावी, निर्मात्यांच्या भेटीगाठी घ्याव्या, यासाठी प्रयत्न करत होती. कशा आठवणी आहेत? आता काय आठवलं तुला येता? जसं म्हणतात बिटर स्वीट मेमरीज, हां. तर दोन्ही आहेत. कारण त्यावेळेला हब होतं हे अंधेरी ईस्ट, हा जो एरिया होता लोखंडवाला डेव्हलप होत होतं. पण बरीचशी ऑफिसेस, मॉडेल कोऑर्डिनेटर्सची म्हणा, ॲड एजन्सीज, सिरियल्ससाठी कास्टिंगची बरीचशी ऑफिसेस आणि ऑडिशन्स ह्या एरियामध्ये खूप व्हायचे. आणि माझा जन्म मुंबईचा, मी बांद्रा ईस्टमध्ये राहते. त्या बाजूला शिवाय ॲक्टर्सचे बंगले, माझ्या गुरूंचा बंगला रोशन कुमारीजी, ज्यांचं पण खूप फिल्म इंडस्ट्रीशी संबंध आहे, तीच लोकं राहायची. तर हे सगळं जे काम होतं, व्यवसाय जो होता तो सगळा ह्या बाजूला. त्यामुळे जवळपास रोजच गाडी काढायची आणि बांद्र्याहून अंधेरीला यायचं, लोखंडवाल्याला यायचं, असं चालायचं. मग खूपदा काही कोऑर्डिनेटर्सना कुठल्या रेस्टॉरंटमध्ये काही मीटिंग आहे, चालू आहे, तर मग इथे जी काही कॉमन हँगआउट्स ज्याला आजकाल म्हणतात, तसं एक बरिस्ता होतं, एक शबरी म्हणून रेस्टॉरंट होतं. त्याच्यात त्या सगळ्या आठवणी आहेत. आणि जास्त कारण माझी आई माझ्याबरोबर असायची. तर खूपदा ती एक पिकनिकसारखी होती. काम झालं
की मग आवडत्या रेस्टॉरंटमध्ये बसून काहीतरी खायचं आणि मग घरी जायचं. सो म्हणून बिटर स्वीट असं म्हटलं तरी चालेल. कारण खूपदा 90% ऑफ द टाइम्स त्यातल्या कुठल्याच मीटिंग्स सक्सेसफुल झाल्या नाहीत. कारण बऱ्याचदा कुठली काही वेडीवाकडी लोकंही भेटायची. मग काही लोकं खूप नुसती बडबड करायची, काही हाताला लागायचं नाही. काही असाइनमेंट्स त्यातल्या झाल्या पण. बट आय वुड लाईक टू से 80 to 90% ऑफ द टाइम्स मीटिंग व्हायची, एखादी ऑडिशन व्हायची, मग त्यातनं काही व्हायचं नाही. एकदा दोनदा काही पॉप्युलर हिंदी सिरियल्ससाठी मेन लीडसाठी कास्टिंग झालं, पण 2 वर्षाची कमिटमेंट, मग त्यात माझ्या डान्सच्या टूअर्स होत्या. ह्या कारणामुळे पण बऱ्याचदा काम पुढे झालं नाही. पण मग त्या मीटिंगनंतर आणि ऑडिशननंतर आईबरोबर घालवलेला तो वेळ, आय थिंक तो जास्त माझ्यासाठी प्रिय आहे. कारण तितकाच आमचा सहवास वाढला. ह्या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीनं बघायची पण एक सवय लागली. ही काम येऊ न येऊ आपण प्रयत्न करणे, तिथे जाणे, ती ऑडिशन देणे, ती मीटिंग करणे हे आपल्या हातात आहे. त्यातून पुढे काय होणार वी डू नॉट नो. पण त्या मोमेंटमध्ये तो आनंद तिच्याबरोबर तो इडली सांबार किंवा काही छोटीशी काहीतरी गोष्ट खाऊन मग नंतर परत घरी जायचं, ती एक सहल असल्यासारखी आता वाटते. त्यावेळेला ती कठीण वेळ होती, पण आता वेन आय लुक बॅक आय फील ती मजा कमी केली. पण त्या नकाराच्या काही गोष्टी आठवत आहेत? आता खरं सांगू का, खूप खूप वेळ झाला. पण जे मी म्हटलं ह्या 1-2 ज्या पॉप्युलर टी व्ही शोज होते, स्टार प्लसवर वगैरे काही काही आले होते, ज्याच्यात लीड रोल म्हणून सिलेक्शन झालं. आणि त्यावेळेला मी टेलिव्हिजन शोज बरेच करत होते. कहाणी घर घर की, अवंतिका वगैरे चालू होतं. आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असायचं की 2 वर्ष यू कांट गो एनिवेअर. आणि ॲज अ डान्सर मी अगदी 16व्या वर्षापासून एस्टॅब्लिश्ड होते. म्हणजे फिल्म्स करायच्या आधीपासून ॲज अ डान्सर माझं करिअर भरपूर चालू होतं. मग ते व्हायचं की 2 वर्ष अडकलो इकडे, बट ते कधी करणार मग टूअर्स नेहमी आमच्या 6 महिने 8 महिने आधीपासून लागलेल्या असायच्या. त्याच्या तारखा फिक्स्ड असायच्या. मग तो प्रॉब्लेम व्हायचा की लीड कॅरेक्टर असेल तर तुम्ही 10 दिवसांच्या वर महिन्यातनं कुठे जाऊ शकत नाही. आणि टेलिव्हिजनचा अनुभव होता मला. 25 ते 30 दिवस ऑलमोस्ट रोज काम असायचं. आणि कधी-कधी मग आई-बाबा म्हणायचे, "तू आम्हाला पैसे दे." नुसतं पेइंग गेस्ट म्हणून राहायचे घरात. बिकॉज सकाळी 7 वाजले की ती मेकअपची बॅग घेऊन जायचं स्टुडिओला आणि मग 11, 11:30 मग परतीची काही ठरलेली वेळ नसते. काम म्हटलं की काम. सो हे काही मला अनुभव आठवत आहेत की त्या 1-2 चांगले टेलिव्हिजन शोज हातातनं गेले. पण हे पण होतं. मग काही-काही वेळेला अगदी काही विनोदी लोकं भेटायची. एकदा एका ऑडिशनला गेले आणि त्यांनी सांगितलं, "ही बिकिनी घालून दाखवा." अच्छा. हो. आणि मग मी म्हटलं, "पण इथे ऑफिस." "नाही, नाही, वरती रूम आहे. तिथे जा तुम्ही, बिकिनी घाला. डिरेक्टरला तुम्हाला बिकिनी लुकमध्ये बघायचंय." आम्ही पळालो तिथनं. तर नाही नाही नाही, पण कारण का बिकिनी लुक काय मध्ये? त्याच्यात हवं होतं. त्या फिल्ममध्ये बिकिनी घातलेली हवी होती. हा. तर त्यांना तो लुक बघायचा होता. हो, पण बिकिनी घालायची तर तू स्विमिंग पूलवर पाहिजे ना. हां, किंवा मग तुम्ही काय तुमचं काय ऑफिसचं सेटिंग आहे, तुमची काय फिल्म आहे, त्याच्यावरनं अंदाज यायचा की हा. हे काहीतरी गडबड मामला हा, आहे. हा. एक ग्रेसी सिंगचा त्यावेळचा जो सेक्रेटरी होता, त्यांनी काही वर्ष माझ्याबरोबर काम केलेलं. तर ते पण मला असेच कुठल्यातरी फिल्म ऑफिसेसमध्ये घेऊन जायचे आणि मग अशी बऱ्याचदा ना काही वेडीवाकडेच लोकं भेटली. आणि मग असं वाटायचं की नाही, दिस इज एक इंट्युइशन असतं ना माणसाला, हा. की नाही हे काम कदाचित होणार नाहीये किंवा हा. ही करेक्ट व्यक्ती नाहीये. तर मग अशा काही काही आठवणी पण आहेत ह्या सगळ्या एरियामध्ये. पण हा तर एकदम इंटरेस्टिंग अनुभव आहे. पण ह्या अनुभवातून तू शिकत गेली हो, हो. की नकार कसा द्यायचा. हां, म्हणजे एक डिसर्निंग म्हणतो ना, आपल्याला एक माहिती असतं की हे बरोबर आहे, हे नाही आहे बरोबर. हा. लकीली इन माय केस चुका करून शिकले नाही. तो थोडासा आईचा पण गायडन्स होता. कारण आई माझी मुळात गायिका. तिने त्यावेळेला संगीत नाटकांमधनं कामं केलेली. इवन इप्टाची मेंबर होती आई, त्यामुळे थिएटर केलं होतं. सो थोडासा तिला अंदाज होता इंडस्ट्रीचा, माहिती होतं काय आहे. त्यामुळे तिच्याकडून पण खूप गायडन्स मिळत गेला. तो आता आईचा मुद्दा काढलास ना, तर एक अशी आपल्याकडे परंपरा आहे, म्हणजे हेमा मालिनी आईसोबतच हो. म्हणजे जया चक्रवर्ती आईचा हात धरून चित्रपटसृष्टीमध्ये प्रवास सुरू केला.
शिल्पा शेट्टीचं तेच उदाहरण आहे. सुनंदा शेट्टी आई आणि मग त्या दोघी एकत्र. मला जे आठवते हो. गाता रे मेरा दिल नावाचा तिचा पहिला सिनेमा होता. दिलीप नाईक आपला दिग्दर्शक होता. सिनेमा बनला नाही, पण ती आईचा हात धरून झाली. की आपण मराठीमध्ये बघितलं तर वर्षा उसगावकर सुद्धा बऱ्याच काळ आईसोबत, माधुरी दीक्षित आईबाबांसोबत. पण आता असं दिसतंय की आईचा हात धरून येणाऱ्या मला तर दिसत नाही कोणी नवीन मुली म्हणजे फारशा. माझ्याही वेळेला बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असायचा की अच्छा, हा. हिची आई बरोबर सारखी हिच्या बरोबर असते, शूट्सला वगैरे पण आई असायची, तर तो लोकांना थोडा प्रॉब्लेम पण व्हायचा. आय डोंट नो वाय. कारण माय मदर वॉज नॉट इंटरफिअरिंग ॲट ऑल. हा. ती मागे बसून ती एवढ्यासाठी यायची की मुलगी माझी कशी दिसतीये, काय बारीक सारीक गोष्टी, कॉस्ट्युमशी रिलेटेड, मेकअपशी रिलेटेड, केसांशी रिलेटेड. हा. आपण कसं कामाच्या ह्याच्यात असतो, करेक्ट आहे. त्यामुळे बऱ्याचदा ह्या बारीक सारीक गोष्टींवर आपलं नेहमी लक्ष राहत नाही. कधी कधी हा. मेकअप मन हेअरड्रेसरच्या आईकडून राहून जातात काही गोष्टी. हा. मग आई बऱ्याचदा सांगायची, नाही हा लुक इतका बरा दिसत नाहीये, मे बी ही हेअरस्टाईल चेंज कर. आईला थोडंसं म्हणजे असंच कोणीतरी नव्हती ती. शी वॉज नॉट जस्ट अन अकंपनीज. तिला आर्टची बॅकग्राऊंड आणि म्युझिक डान्सची बॅकग्राऊंड असल्यामुळे तिचं बऱ्याचदा मार्गदर्शन पण मिळायचं. म्हणून आई असायची बरोबर माझ्या. सो तिचा डेफिनेटली डान्समध्ये पण आणि फिल्म्समध्ये पण खूप मला फायदा झाला आणि तिचा सहभाग होता खूप. पण इतरांना त्रास व्हायचा. हो. असं कधी कोणी बोलून दाखवलं? कधी कधी परस्पर कळलं अच्छा. इकडून तिकडून की तिचे अरे यार तिची आई सारखी तिच्या बरोबर असते वगैरे, अशा काही कॉमेंट्स मला ऐकायला आल्या. अच्छा, हे पण आहे अगदी. मग त्याच्यातूनही तू तयार झाली, म्हणजे की इंडस्ट्री कळली तुला की हो. काय इकडे लोक हो. कसा विचार करतात. हो हो. पण तुला तुझा चालू नवरा भोळी बायको, तुला हे राधास्वामीचा सिनेमा प्लाझामधला प्रीमियर आठवतोय? हो, आठवतो ना. काय आठवतंय? मी काय घातलं होतं पासून कोण Correct. लोक भेटली सगळं. आणि त्यावेळेला मला आठवतं मुंबईभर होर्डिंग्ज होती सगळीकडे. हा. कोल्हापूरला, पुण्याला पण मी होर्डिंग्ज बघितली, रेल्वे स्टेशनवर. आणि खूप वर्षानंतर एखाद्या मराठी फिल्मची एवढी पब्लिसिटी हो, झालेली. हो. खूप वर्षांनी. हो. एक मोठी गॅप होती बिटवीन अशोक मामा आणि त्यांचे सिनेमे आणि नंतर हा जो सिनेमा आला. हा, भरत तर जाधव एक कुठेतरी बरोबर. पोकळी होती जी नंतर चालू नवरा नंतर भरून निघाले आणि मग खूप लाईनीत कितीतरी मग नंतर मराठी सिनेमे यायला लागले. करेक्ट. आणि तेव्हा मराठी चॅनल्स पण सह्याद्री सोडली तर ETV अगदी नवीन होतं. एक झी हो. अल्फा मराठी काय काळ होतं. Yes. काही त्याच्या आधी हो. बराच वेळ होता. प्रभात होतं एक. हा, एक प्रभात, बट इट वॉज सो. हो. पण ही दोन आघाडीची चॅनल्स होती, ETV आणि हे. त्यामुळे ETVनं हा सिनेमा काढलेला, बऱ्याचशा त्याच्या मुलाखती झाल्या आणि खूप त्याला फुटेज मायलेज खूप मिळालं त्या फिल्मला, बिकॉज इट केम आफ्टर अ लॉंग गॅप. येस. हा. पण तू प्रीमियरचं काय आठवतंय? प्रीमियरचं मला आठवतं लोक अगदी त्या सिनेमाला खूप चांगलं रिसीव्ह केलं होतं लोकांनी. हो. कारण इट वॉज स्पेशल कॉमेडी, पण कॉमेडी ऑफ एरर्स ज्याला म्हणतो हो. ते होतं. खूप वेळानंतर अशा पद्धतीचा सिनेमा आला होता. हा. कारण एकतर तो साऊथचा रिमेक असल्यामुळे आणि साऊथची कॉमेडी आपल्याला माहिती आहे खूप विटी कॉमेडी असते. Yes, ह्युमर yes. त्यांचं एक स्पेशल टाईपचं असतं. करेक्ट. हा. त्यामुळे ते मराठीत परत आणलं होतं आणि खूप मोठी स्टारकास्ट होती. त्यामुळे तेवढं आठवतंय दॅट इट वॉज व्हेरी वेल रिसिव्ड. हा. आणि ज्या प्लाझामध्ये बसून मी इतरांचे सिनेमे बघितले होते तिथे आज माझा सिनेमा लागतोय. माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्स आल्या होत्या. मी तेव्हा आय थिंक 20 वर्षाची होते. सो इट वॉज अ व्हेरी स्पेशल मोमेंट फॉर मी. आणि तेव्हा दमदमादम सायमल्टेनियसली 6 वर्ष चालू होतं. सो दूरदर्शनमुळे पण खूप पब्लिसिटी झाली होती. त्यामुळे त्या फिल्मला त्याचा पण उपयोग झाला. म्हणजे तुझं लॉन्चिंग सिनेमातलं चांगलं झालं होतं. हो. म्हणजे भरत जाधव सारखा परत हिरो. हो. ते म्हणजे तेव्हा ॲज अ लीड त्याच्यात झालं होतं. त्याच्या आधी सवाई हवालदारमध्ये डान्स केला होता. संजय खानचं ग्रेट मराठा जी सिरियल हो. होती त्याच्यात डान्स झाला होता. सो हा. ऑन स्क्रीन थोडंफार इकडे तिकडे चालू होतं. पण फिल्म ॲज अ लीड म्हटलं तर दिस वॉज द फर्स्ट. मोठी झेप होती अगदी. पण बऱ्याचदा असं होतं ना की सिनेमा सक्सेस झाला की करिअर आहे ती एकदम ट्रॅकवर येते. मग तुझी पुढे केले तू सिनेमे, पण हे अडथळा का, म्हणजे अडथळ्याची शर्यत काय झाली तुझ्या बाबतीत? ऑफकोर्स ऑपॉर्च्युनिटीज तशा मिळाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपण थांबतो की आता ह्याच्या पुढे काय मिळतंय. फोकस खूपदा डान्सकडे पण होता, कारण खूप त्याला वेळ दिलेला, खूप त्याच्यात मेहनत केली होती लहानपणापासून. आणि एक म्हणतो ना, डान्स आणि सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी असलं तरी ही दोन क्षेत्र फार वेगळी आहेत.
अतिशय वेगळी 2 फिल्म्स करणं आणि हा. डान्सचं करिअर. आणि मग ते करिअर म्हणून डान्स करणं, नुसतं एक डान्स येतो आणि डान्सर आहे आणि मग फिल्म्स करणं, आणि डान्सरचं करिअर त्याच्यासाठी जे लागणारं एक डिसिप्लिन आहे, जे एक रुडिमेंट्स तुम्ही म्हणता, रोजची तुमची जी साधना आहे त्याच्यातही थोडा वेळ लागतो. तर काही काही वेळेला काही ऑपॉर्च्युनिटीज आल्या तेव्हा काही दुसरे डान्सचे प्रयोग क्लॅश होत होते. काही नाटकांच्या पण संधी आल्या होत्या. अच्छा. हा. पण तेच होतं की नाटकांची पण जी तालीम महिना चालते, मग नंतर दौरे सुरू होतात. मग दरवेळेला एकदा दामू केंकरेंच्या एका नाटकासाठी विचारलं होतं, पण पुन्हा तोच विचार असायचा की ह्या दरम्यान जर डान्सचे कार्यक्रम लागले तर त्याचं काय. सो कुठेतरी डान्स ही प्रायोरिटी होतीच, म्हणजे म्हणून मग मी तिथे झेप घेतली नाही. नाहीतर कोणी म्हणेल की मग ट्राय तरी करून बघायचं, पण नाही, ते ट्राय करण्याच्या लेवललाही मी पोचले नाही. कारण खरंच डान्स वॉज सच अ लार्ज इन्व्हेस्टमेंट इन युअर लाईफ. म्हणजे एखादी बाई नवरा आणि मुलं असल्यावरती थोडा जो विचार करते की नाही की मी जाऊ शकते का कुठे, 2 महिने 3 महिने 4 महिने दौरा आला तर नवऱ्याचं काय मुलाचं, तसं कुठेतरी ते होतं माझ्यासाठी की डान्स हे सोडून मी काही दुसरी फुल टाईम कमिटमेंट घेऊ शकते का. सो दिस वॉज ॲज फार एज दॅट इज कन्सर्न. बाकी ऑपॉर्च्युनिटीज तितक्याशा बऱ्या आल्या नाहीत चालू नवरा भोळी बायको नंतर. चतुर नवरा, तो चिकनी तर बायको तो तर राधा स्वामींचाच परत होता, होता, त्यामुळे तो हा. सगळ्यांनी आम्ही केला, कारण एन्जॉय त्यांचीच केला. एन्जॉय केला. डोंबिवली फास्ट एक त्याच्यानंतर आली, कारण त्या दरम्यान मग टेलिव्हिजन शोज सुरू झाले. हा. 2001 मध्ये हा. चालू नवरा केला. मग नंतर बरेचसे मी 4-5 सायमल्टेनियस टीव्ही शोज करत होते. तिथे निशिकांत कामतनी माझ्या एका सिरियलचे काही एपिसोड्स डिरेक्ट केलेले, म्हणून मग त्याने डोंबिवली फास्ट ऑफर केली. मग होता होता सुंबरान झाली, आणि मग त्या टाईपच्या रोल्समध्ये पण इंटरेस्ट वाटायला लागला. सुंबरान नंतर काय झालं, ते इतकं काम लोकांना आवडलं की 4 पुढचे सिनेमे धनगरबाईचेच आले. अच्छा. हा. आणि मी हा. दुसराच सिनेमा रिफ्यूज केला. मी म्हटलं हे आता झालं, म्हणजे विदिन हा. 1 फिल्म हा. इतकं लोकांना जर आवडलंय हे, तर मला तसेच रोल मिळत राहणार. हा. कुठली तरी सिरियल होती, त्याच्यात पण धनगरबाईचा रोल, सिरियलमध्ये पण, आणि नंतर 3 सिनेमे ऑफर झाले, त्याच्यात पण धनगर आणि ह्याच कॅटेगरीचा रोल होता. सो ते काही सिनेमे मी आय डिसाइडेड नॉट टू डू. कारण ती इमेजमध्ये एकदा तुम्ही अडकलात की अडकलात, तर त्या इमेजमध्ये अडकण्यापेक्षा ते काम न केलेलं बरं. आय कॅन बी मोर क्रिएटिव्ह विथ डान्स. Yes. मला जे क्रिएशन करायचं आहे, मला ज्या एक्सपेरिमेंट्स करायच्या आहेत, त्या मी डान्समध्ये करू शकते. मग इथे मी एकाच ठिकाणी अडकून कशाला बसू, कारण माझं नेचर पण ते आहे, मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. सो मग असं झालं की नाही, हे एकच नाही करत बसायचं. मग ट्रॅफिक सिग्नलमध्ये डान्स केला. त्यावेळेला थोडासा माझ्या गुरूंना प्रॉब्लेम होता, कारण ते आयटम सॉन्ग होतं. हा. तर ते जेव्हा पण बाहेर तुला मधुर आलं, भंडारकर बरोबर त्या हो, सिनेमात हो. संधी मिळाली ना. आणि तेव्हा ते मराठी स्टाईल गाणं होतं आणि माझी थोडी लावणीची बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ते काम मिळालं. हा. पण त्यानंतर माझ्या इट डिडंट गो डाऊन वेल विथ माय गुरुज डान्सच्या. त्या म्हणाल्या की हेच करायचं असेल तर क्लास सोडून दे. अच्छा. पण त्या डान्सची चर्चा खूप झाली. तर हो, फिल्मची नाही एवढी झाली, पण डान्सची झाली. आणि आता बरीच लोक जेव्हा तो डान्स बघतात म्हणतात वी कांट बिलीव्ह की ही रेंज आहे. बट व्हॉट आय वॉन्ट टू से इज दिस इज हाऊ एक्सपेरिमेंटल आय वॉज. मला हा. वेगवेगळ्या गोष्टी करून बघायच्या होत्या आणि आय वॉन्टेड टू सी हा. कशाचं कॉलिंग आहे, काय वाटतं. पण ट्रॅफिक सिग्नलमध्ये एकच ते आयटम सॉन्ग केलं, त्यानंतर आय नेव्हर रिपीटेड. वासुदेव बळवंत फडकेमध्ये खूप सुंदर केलं, डान्स तेही होता, चांगलं होतं. पण तो डान्स पण खूप सुंदर होता. त्याचं सेटअप खूप सुंदर होतं आणि लताबाईंचं प्लेबॅक होतं. हो, आणि त्यामुळे गाणं त्याला गाजलं पण. फारच छान गाणं होतं ते, आणि इट वॉज एक हायलाईट आहे माझ्या हा. फिल्म डान्सच्या करिअरमधलं ते एक हायलाईट आहे. हा, त्याच्यात हा. लुक सुंदर होता, उमेश जाधवनी कोरिओग्राफी मस्त केलेली, त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे. बट आयटम सॉंग्स नंतर मी काही केले नाहीत, कारण गुरु थोड्या नाराज झाल्या, म्हणाल्या तू इतकी वर्ष आज कथकची साधना करतेस. आणि होतं तसं माहिती आहे, तुम्ही जेव्हा मग शोज करायला जाता तेव्हा लोक अपेक्षा करतात की तुम्ही हेच करावं तुम्हाला. आणि म्हणजे हे तर सगळ्यांना इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे की वाजले की 12 हे आधी मी करणार होते. हो हो हो. आज मागे वळून बघताना मला असं वाटतं बरं झालं मी नाही केलं, नाही तर मी वाजले की 12च करत बसले असते आयुष्यभर. पण तो अनुभव सांग ना, की तुला नटरंग तुझ्याकडे आला, हो, रवी जाधवचा एक गाजलेला सिनेमा तुझ्याकडे आला, नटरंग, जो Yes. ज्यांनी म्हणजे मराठी सिनेमाचा एक सिनेरो वेगळ्या पद्धतीने बदलला. हो, हो, बरोबर आहे. हो.
तोच तुझ्याकडे सिनेमा आला कसा आणि तो गेला कसा? सो सुरुवातीला एकापेक्षा एक मी जेव्हा जज करत होते, हा. पहिला सीझन त्यांचा झी टीव्हीचा, तेव्हा आदेश बांदेरकर वॉज द होस्ट. तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं की रवी जाधव असे फिल्म बनवतायत, सो दे माइट कॉल यू. पण नंतर मग बराच वेळ झाला, काही झालं नाही. 2008ची गोष्ट आहे ही. काही हा, नाही झालं. हा. मग मला परत एकदा फोन येतो आणि ते म्हणाले की हा ओपनिंग एक डान्स आहे, झी टी व्ही फिल्म बनवत आहे. त्यावेळेला नवीन नवीन हे सुरू होत हो, होतं. हो, त्यामुळे आय हो. रिमेंबर देम टेलिंग मी झी टी व्ही फिल्म बनवत आहे, तर त्याच्यात असा एक ओपनिंगचा डान्स आहे. आणि फुलवा खामकर बरोबर रिहर्सलची वेळ ठरलेली. मग माझे फोटोज गेले होते, कॉस्ट्युम्स अमुक तमुक सगळं झालं होतं. आणि मी त्या दरम्यान सुंबरांचं शूटिंग करायला सांगलीच्या जवळ होतो आम्ही. आणि शूटिंगनंतर परत येऊन मुंबईला रिहर्सल सुरू होणार होती. तर त्यावेळेला अचानक ई-पी आहेत, लोक आहेत, ते कोणी माझे फोन घेणं बंद केलं. कारण मी अचानक? त्यांना सांगत होते की आता मी पोचतेय 2 दिवसात, तर हा. कधी काय रिहर्सलचं स्केड्यूल आहे. सी, वेन इट कम्स टू डान्स मी अतिशय प्रामाणिक आणि आय एम व्हेरी डिसिप्लिन. म्हणून माझा नेहमी फॉलोअप असायचा की कधी रिहर्सल आहे, बिकॉज मला आय डिडंट वॉन्ट टू लॅग बिहाइंड, बरोबर आहे. की हा. आपल्याला हे काम आलेलं आहे तर आपण ते चोख करावं. सो मी फोन करत होते त्यांना की मी पोचते. मग महेश लिमयेनी माझं नाव सुचवलं होतं, जो कॅमेरामन होता. हा. त्याच्यानंतर सगळे माझं फोन घेणं बंद केलं. मग मी महेश लिमयेला एकदा फोन लागला. या काही लोकांना बाय चान्स, तर ते म्हणाले नाही आम्हाला माहीत नाही काय चालू आहे. इवन फुलवा म्हणाली आय डोंट नो व्हॉट इज गोइंग ऑन. आणि मग नंतर मला फायनली कळलं दॅट अमृता खानविलकर इज डुईंग दॅट सॉन्ग. सो का नाही मिळालं आय डू नॉट नो, पण ते मी नाही केलं एवढं मला माहिती आहे. पण आज मागे बघून वळताना असं वाटतं की ॲटलिस्ट त्याच्यामुळे मी बाकीच्या इतर खूप गोष्टी आणि इतर खूप व्हरायटी करू शकले. नाहीतर कदाचित प्रत्येक डान्सच्या कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी मला तोच नाच करायला लागला असता आणि मी अतिशय बोर झाले असते. पण ज्या वेळेला तुला ह्या शूटिंगसाठी निघायचं होतं, म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे तू आणि तुझी आई बराच काळ वाट बघत होता, गाडी आत्ता येईल वगैरे. नाही, ते ह्याच्यासाठी नाही, मग ते हेच रिहर्सल, आमची रिहर्सलसाठी. रिहर्सलच झाली नाही. मग म्हणजे नाही, ते कळलं मला की आय एम नॉट डुईंग द सॉन्ग. हा. कारण पहिल्यांदा रिहर्सल्स होत्या, मग शूट होणार होतं. हा. पण जेव्हा कळलं आता रिहर्सलच नाहीये, मग मला समजलं की नाही, आय एम नॉट डुईंग धिस. पण यु नो, ह्यातनं व्हॉट आय कॅन टेक अवे इज त्याचा इम्पॅक्ट कुठे नेगेटिव्हली झाला नाही माझ्यावर. बऱ्याचदा असं होतं ना की अरे एवढी मोठी संधी गेली हात. कधीच नेगेटिव्ह इम्पॅक्ट झाला नाही. का? कारण नटराजाची कृपा आहे माझ्यावर. कुठेतरी एक ॲज अन आर्टिस्ट मी इतकी फुलफिल्ड होते डान्समध्ये की कुठलीही गोष्ट सेटबॅक म्हणून वाटली नाही. ठीक आहे, हे पण नाही आता मिळालं, तुला वाटतंय, पण नाही तेव्हा? इवन तेव्हा आय वॉज नॉट डेव्हस्टेटेड किंवा असं मला काही झालं नव्हतं की अरे रे हे का नाही मिळालं. इवन ते गाणं गाजलं जेव्हा, तेव्हा सुद्धा मला काही खंत नाही वाटली. कारण ॲज अन आर्टिस्ट मी एका वेगळ्या लेवलला होते आणि आहे. जिथे मी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 50,000 लोकांसमोर नाचले. त्यामुळे इट इज ओके. असं होतं, वर खाली गोष्टी होतात, लोकांच्या हातून अख्खे सिनेमे जातात. हे तर नुसतं एक गाणं आहे. आणि काही वर्षानं दुसरं गाणं फेमस होतं, मग तिसरं गाणं फेमस होतं. सो इट्स ओके, दीज थिंग्स हॅपन. आणि त्याच्यातच त्याचंच वाईट वाटून बसले असते तर कदाचित आज इथे तुमच्यासमोर नसते. हा, हे पण असू शकतं. येस. पण हे सगळं तू ह्याच्यातून मार्ग कसा काढला? पुढे तू चित्रपट पण कमी होत गेले कारण लाईक आय सेड, ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या तेवढ्या वाटेला आल्या नाहीत. आणि मग मे बी म्हणून कामं पण नसतील आली, बिकॉज आय वॉज रिजेक्टिंग अ फ्यू ऑफर्स. हे नाही, ते नाही, ते नाही. पण लकीली आय एम व्हेरी हॅपी. जे काम केलं, गजेंद्र अहिरे बरोबर काही सिनेमे केले, त्यातला एक रिलीज नाही झाला अनफॉर्च्युनेटली. सिक्सर फारच छान फिल्म ती झाली होती. शासन रिलीज झाला. शासन झाला रिलीज, लकीली. तो पण अडकला होता काही वेळ, पण तोही रिलीज झाला. त्यातलं पण काम लोकांना खूप आवडलं. सुंबरान आय वॉज व्हेरी हॅपी टू डू. त्यामुळे गजेंद्र अहिरे बरोबर खूप मला मजा आली काम करायला. आणि त्या पद्धतीचं काम पण आवडलं, त्याची पद्धत, त्याची सिस्टम. मग इवन त्यातले रोल्स थोडं काहीतरी वेगळं होतं माझ्यासाठी. सो पण त्यानंतर आरसा म्हणून जी आम्ही एक इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म, ती मी को प्रोड्यूस केली. आय वॉज द EP ऑल्सो ऑन द फिल्म. आणि काही अमेरिकन क्रू बरोबर ती फिल्म इथे बनवली. ती जवळपास 17-18 फिल्म फेस्टिवल्समध्ये दाखवली गेली. कशिश फिल्म फेस्टिवलला नॉमिनेटेड होती. सॅन फ्रान्सिस्को इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवलला ती रिलीज झाली. त्याच्यात मी काम पण केलं. त्याला दादासाहेब फाळकेचा बेस्ट स्क्रीन प्ले अवॉर्ड मिळाला. तर
आय थिंक दॅट फिल्म वॉज रिअली फुलफिलिंग फॉर मी. ती जी हां. शॉर्ट फिल्म आम्ही एकत्र बनवली 2017 आणि 2 वर्ष ती बऱ्याच फिल्म फेस्टिवल्समध्ये दाखवली गेली. मग डिस्नी हॉटस्टारला ती 2 वर्ष ऑनलाईन स्ट्रीमिंगला पण होती फिल्म. तर दॅट वॉज आय थिंक माय लास्ट. त्याच्यानंतर स्टेपनी केली. हां. ती फक्त ऑनलाईन ह्याच्यावर रिलीज झाली, सॅटेलाइटवर आली हो, माहिती आहे मला ती. कलर्स हां. कलर्सवर. ती पण करताना मजा आली, कारण बऱ्याच वर्षांनी भरत जाधव बरोबर परत मग फिल्म तू केली भरत होती. जाधव बरोबरचे अनुभव कसे आहेत तुझे? म्हणजे तू सुरुवातीला भरत जाधव म्हणजे सिनेमामध्ये आणि आता परत काही वर्षांनी जवळपास म्हणजे स्टेपनी आणि याच्यामध्ये हो, 10-12 हो, वर्षाचा काळ हो, होता. हो. आम्ही भरत 4 जाधव फिल्म्स केल्या. हां. ती मग तो चतुर नवरा मध्ये पण एक फिल्म शासनमध्ये आम्ही एकत्र हो, होतो. हो. अ, पण तुझा ट्रॅक वेगळा होता एवढं साधारण. नाही आय वॉज विथ हिम. हां. मी आणि पण तोच होतो. हां, पण तुझं हे काय झालं त्याच्याबरोबरचे अनुभव कसे आहेत? खूपच छान. ही इज व्हेरी कोऑपरेटिव्ह ऑन द सेट्स आणि व्हेरी प्रोफेशनल मोर दॅन एनिथिंग एल्स. व्हेरी प्रोफेशनल. हां. आणि स्टेपनीच्या वेळेला तर खास मजा आली, कारण त्याच्यात माझा रोल अशी स्ट्रिक्ट बायको आणि त्यांचा भित्रा नवरा असं एक केमिस्ट्री वेगळी होती. चालू नवरापेक्षा हां. केमिस्ट्री वेगळी होती. वेगळ्या- शासनमध्ये वेगळी केमिस्ट्री होती आमची दोघांची. हां. तो इंडस्ट्रियलिस्ट असतो आणि मी त्याची मिस्ट्रेस असते. मग इथे एक वेगळ्याच बायकोची भूमिका होती. सो इट वॉज फन. आणि ते युनिट पण खूप चांगलं होतं. हैदराबादची सगळी लोकं होती स्टेपनीला. ते युनिट पण खूप छान होतं. व्हेरी व्हेरी फन लव्हिंग पीपल. म्हणजे तू जे काही फिल्म केलं तू एन्जॉय केलं. मी एन्जॉय केल्या. हो बरोबर आहे ना? तुला चांगली संधी मिळाली. हो. आणि चांगल्या लोकांबरोबर जे काय मी थोडं काम केलं, गौतम जोगळेकर बरोबर आई नंबर 1 पण केली. अनफॉर्च्युनेटली ती आय थिंक त्या काळासाठी थोडीशी जरा प्रोग्रेसिव्ह फिल्म होती. त्या काळासाठी हो, त्या हो. टाईपचं ह्युमर इथे तेवढा रुचला नाही लोकांना. हां. पण ठीक आहे, म्हणजे ती पण फिल्म करताना एक वेगळी मजा होती. अशोक सराफ बरोबर पण तू केलं का? भरपूर काम होते. ही इज प्रिटी मच ते माझे वडील, बऱ्याच सिनेमात ते माझे वडील झाले. अच्छा. त्यांच्या प्रोडक्शनची एक सिरियल ETVवर होती, त्याच्यात पण मी काम केलं. सो आय थिंक अशोक मामांबरोबर तर खूपच अप्रतिम अनुभव. ते मला नेहमी सांगायचे, ते निवेदिता ताई सगळे. ते म्हणायचे, काहीही झालं तरी डान्स सोडू नकोस. हे तुझ्या हातातलं इट सोनं आहे. सो नेव्हर लीव्ह डान्स. ते मला म्हणाले होते, कितीही तू काम कर, सिनेमात हे कर ते कर, पण हे जे डिसिप्लिन आहे, ही जी तुझी कामावरची डान्सवरची श्रद्धा आहे, ती कधी सोडू नकोस. हे ते मला नेहमी सांगायचे. आणि ते तू अंमलात आणलं. येस. पण त्यांच्या मोठेपणाचा तुला काही दबाव वगैरे आला? कधीच नाही. कारण ते तसे आहेत. त्यांनी ते कधी भासवूही दिलं नाही. हां. इतके ते मस्त आहेत आणि अगदी रिलॅक्स्ड आणि इतके छान जोक्स मारतील समोरच्याला. म्हणजे अगदी पहिल्या सिनेमात सुद्धा कधी मला असं रिलॅक्स वाटलं केलं. नाही. खूप छान, खूप छान. बरं, तू आता म्हणालीस की काही चित्रपट तू नाकारले. ते नाकारण्याची पद्धत कशी होती तुझी? नाही, मी आयदर सांगायचे की मला हा रोल पटत नाहीये, किंवा मी काही वेळेला स्पष्ट ते धनगरच्या वेळेला तर सांगूनच टाकलेलं की मला परत हा रेपिटेटिव्ह रोल करायचा नाहीये, काही दुसरं असेल तर मला प्लीज सांगा. हां. मग काही वेळेला जेव्हा त्या शूटिंगच्या पिरियडमध्ये माझी टूरच होती, तेव्हा मी सांगितलं आय एम नॉट अवेलेबल. मी बिटवीन 2004-05 ते आत्तापर्यंत खूप दौरे केले ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि 2 वर्ष तर मी न्यूयॉर्कला राहत होते. तिथे बरंच काम चालू होतं. सो म्हणून इथे नव्हते पण मी. सो मे बी दॅट इज ऑल्सो अनदर रिझन वाय काही काम मी नाही करू शकले. आता तू हे सांगते पुढचा प्रवास. So, हा पुढचा सगळा प्रवास होताना तू सिनेमापासून दूर जात राहिली. हो. पण ह्या सिनेमाकडे बघताना नंतरचा सिनेमा तू कसा सांगू, बघत आलीस? त्याचा फायदा खूप झाला ॲज अ डान्सर. एकतर अभिनयात फायदा झाला. हां. दुसरं, आता कोविडच्या वेळेला, स्पेशली कोविडच्या वेळेला तर आम्हीच आमचे व्हिडिओ शूट करत होतो, हां. एडिट करत होतो सगळं. तर त्याचा एक सेन्स इतका आहे, कारण एडिट करताना बघितलंय, डबिंग बघितलंय, हां. छोट्या वॉइस ओव्हर्स वगैरे ह्या हां. सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हां. कॅमेरा मुवमेंट्स कळतात. आता ते अनुभव घेतलाय तेवढा, आणि ऑब्झर्व पण केलं. नुसतंच काम नाही केलं, पण ऑब्झर्व पण केलं. हां. तर त्या सगळ्याचा खूप मला उपयोग होतो. मी माझे जेव्हा प्रोडक्शन्स बनवते, लाईट डिझायनिंग करतो, स्टेजवरती एखादा सीन आखायचा आहे, तेव्हा त्याचा कसा इम्पॅक्ट होईल, काय होईल, तर हे सगळं फिल्म्स केल्यामुळे आणि खूप फिल्म्स बघितल्यामुळे त्याचा मला खूप फायदा हां, होतो. अशा म्हणजे पद्धतीने- एकतर्फी नॉलेज नाहीये. जसा ॲक्टर्सना डान्सचा फायदा होतो, तसा मला त्या ॲक्टिंगचा आणि ते फिल्म्स केल्याचा मला डान्समध्ये खूप फायदा होतो.
की एक सस्टेन्ड इमोशन्स, तुमच्या डोळ्यांचा वापर, बॉडी लँग्वेजचा वापर जो शिकतो आपण फिल्म्स करून, तो मला डान्समध्येही उपयोगी पडतो. पण जेव्हा तू नकार देत होती, तो प्रवास आहे, त्याला तुला काही कास्टिंग काउचचा अनुभव? सो नकार मी कधीच कास्टिंग काउचमुळे दिला नाही. हां, पण तुला लकीली अनुभव? कधी तसं अनुभव आले, पण अच्छा. नकार हा कास्टिंग काउचमुळे नव्हता. कास्टिंग काउच म्हणजे कधी कधी काम झाल्यावरती असं अनुभव यायचा की पार्ट्यांना बोलवतायत किंवा हां. स्ट्रेंज थिंग्स. सो थोडाफार आला मला अनुभव. आणि काही हिंदीमध्ये पण. मग म्हणून मी हिंदी फिल्म्स 2-3 आम्ही पळूनच जायचो त्या ऑफिसमधनं, कारण त्यांची सुरुवातच इथे व्हायची की दोस्ती करनी पडेगी. मग साऊथचे पण काही यायचे ना, तेव्हा म्हणायचे की त्यांना फोटोज आवडलेत तुमचे, तुम्ही मद्रासला याल का एक दिवस, फक्त एवढंच की त्या डायरेक्टरशी मैत्री करावी लागेल. तर हा कोडवर्ड असायचा प्रॉब्ली तेव्हा. मैत्री, फ्रेंडशिप, काय कोडवर्ड काय? तोच तो मैत्री. अशी पण मैत्री असू अशी शकते. पण मैत्री. तर मग मला समजायचं नाही दोस्ती मतलब क्या. हा. सो असं खूपदा. आणि एकदा तर एका साऊथच्या फिल्ममध्ये डान्ससाठी विचारलं होतं, तर नावं घेत नाहीत, खूप फेमस मोठी लोकं होती, आणि त्यांनी जायच्या 2-3 दिवसाआधी तिकीट बुक करताना मला सांगितलं आईला नाही घेऊन जाऊ शकत. तर मी म्हटलं का नाही, आई नाही चालणार. म्हटलं पण मी तिकीट देते, तिकीटचा प्रॉब्लेम असेल तुम्ही माझ्या पेमेंटमधनं तिकीट नाही, त्याचं अलाउड नाही आहे. मग मी समजलं मला काय प्रकार आहे, आणि मग आय बॅक्ड आउट. आणि नंतर ते एका खूप फेमस नटीनं केलं गाणं. अच्छा. सो दी मूवी झाली, ते गाणं पण झालं. सो एव्हरीथिंग वॉज प्रॉपर, म्हणजे असं काही खोटं फेक नव्हतं. बट हा मला एकदा अनुभव आला. सो साऊथच्या बाबतीत पण थोडंसं यू हॅव टू बी केअरफुल. तुला दोन्ही ठिकाणी असा साधारण अनुभव आला. हो. पण असं का होत असेल? असं का होत असेल म्हणजे अगदी खरं बोलायचं तर काही लोक बळी पण पडतात ह्या गोष्टींना, आणि बिचाऱ्या त्या ॲक्टर्सचं, आजकाल तर पुरुषांचंही होतं, त्यांचं पुढे काही होत नाही. सो ते मग फ्रस्ट्रेट होतात आणि मग लाईनमधनं बाहेर पडतात. सो काही लोकांना असं वाटतं की लोक तयार आहेत करायला, तर एक्सप्लॉईट करावं. हे बघा, एक्सप्लॉईट करणारा आणि करू देणारा हे दोन्ही दे आर बोथ ॲट फॉल्ट. सो कुठेतरी ती पद्धत पडली आहे का काय मला माहीत नाही. पण त्याच उलट अशी किती चांगली लोक आहेत जी, जसं स्टेपनीच्या वेळेला अतिशय युनिट सगळं चांगलं होतं. प्रोड्युसरनी मला ईमेल लिहिलेला की तुम्ही आमच्या सिनेमात काम कराल का. मग ते येऊन फॉर्मली भेटले, कॉन्ट्रॅक्ट साईन केला. काही एका बाजूला अशी पण खूप चांगली लोक आहेत, आणि एका बाजूला अशी आहेत जी नुसती बोलतील, काम देणार नाहीत. काही लोक काम झाल्यावर मग मागतात. सो हे पण मला अनुभव आले की ओके, आता दिला ना, आता नाव वेन कॅन वी मीट यू, असं. सो मग परत त्या व्यक्तींबरोबर मग मी कॉन्टॅक्ट ठेवला नाही, किंवा मी त्यांच्याबरोबर काम नाही केलं त्यानंतर. त्यामुळे असे एक कट होत गेले माझ्या लिस्टमधनं. आणि खरं सांगू, पुन्हा सगळं डान्सवरतीच येतं की चायनीजमध्ये there's a saying दॅट ती रिव्हर असते, फ्लो होत असते, त्याच्यात तुम्ही हात घाला आणि टेक वॉट एव्हर यू कॅन. कुठेतरी लाईफचं तसंच होत गेलं. त्या प्रवासात, त्या ओघात डान्सच्या ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या. कुठेतरी फ्रस्ट्रेशनला, स्ट्रेसला जागाच नव्हती, कारण पॅरलल इतकं काम चालू होतं. तर जसं जिथे मला आयुष्याने नेलं, ॲज फार एज माय करिअर इज कन्सर्न, मी तिथे गेले. मी अडून बसले नाही की का सिनेमा मिळत नाही आहे, का हे करता येत नाही, किंवा अशी का लोक भेटलेत की काही चांगली लोक, मग त्यांच्याबरोबर मी कॉन्टॅक्ट ठेवला नाही बिकॉज ऑफ दिस, ऑफ कास्टिंग काउच. मग असं पण त्यांनी त्रास नाही झाला, कारण मी म्हटलं ओके, कदाचित माझ्या आयुष्याचं ध्येय हे आहे, मग ह्याच्यावर फोकस करावं. बिकॉज राईट टाइम, राईट प्लेस हे पण खूप महत्वाचं असतं की नाही. मे बी एखादी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती, पण त्यावेळेला मी तिथे नव्हते, मे बी. सो राईट टाइम सिनेमा आहे का? नाही, असं होऊ शकतं ना, आय एम जस्ट सेइंग. कारण राईट टाइम, राईट प्लेस, राईट ऑपॉर्च्युनिटी, सगळी अलाइनमेंट किती महत्वाची आहे. तर त्यावेळेला मला असं वाटलं मे बी राईट टाइम, राईट प्लेस. आत्ता हा इथे माझा डान्सचा प्रवास वाढतोय, तर कदाचित हीच माझी खरी जागा आहे. ती असती तर ते झालं असतं, ही आहे तर ही आहे. सो म्हणून मग मी ते ॲक्सेप्ट करत गेले. पण आता हे जे आपण विषय काढला कास्टिंग काउचचा, पण कोणाशी तरी फट केल्याने खरंच कामं मिळतात?
किंवा मिळालेल्या कामाचं चीज होतं? एवढं मला माहितीये की कामं हातातून जातात, हे तर मला माहितीये. हां, न केल्याने. इन केस यू आर नॉट पार्ट ऑफ अ हां, लॉबी और हां, काही गोष्टी नसल्यामुळे कामं जातात. हां, की तुम्ही टाइमपाससाठी उपलब्ध झाला नाहीत हो वगैरे. हो हां, आणि ह्या मी गोष्टी ऐकल्या पण आहेत बऱ्याचशा हां, लोकांकडनं आणि अगदी मोठ्या ॲक्टर्सच्या सेक्रेटरीजकडनं किंवा काही जी लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत, म्हणजे असं नाही की अशीच कोणीतरी लोक. हां, सो कामं हातातून जातात हे मला माहिती आहे. एक असतं की तुमची म्युच्युअली रिलेशनशिप झाली, म्युच्युअली. जसं काही खूप मोठ्या गोष्टी आहेत, जसं मी त्याला कास्टिंग काउच म्हणणार नाही. हां, जसं अतिशय प्रसिद्ध उत्तम नटी संध्या, तिने व्ही शांतारामजींबरोबर किती सिनेमे केले, पण त्यांची एक वेगळी कामाची केमिस्ट्री होती येस, बरोबर आहे. आणि मॅच्युअर्ड. एकापेक्षा एक अप्रतिम. म्हणजे तिने जे त्या सिनेमात केले ते आय डोंट थिंक कुठली नटी करू शकते. ज्या लेवलची मेहनत आणि ज्या लेवलचं, मग त्याला तुम्ही यू विल नॉट. पिंजराबद्दल किंवा नवरंग पिंजरा, जलबिन मछली, नृत्य बिन बिजली, जनक जनक पायल बाजी, जनक जनक पायल बाजी, असे म्हणजे माइलस्टोन्स दिलेत त्यांनी एकत्र. राज कपूर नर्गिस म्हटलं, मग देन हे तुम्ही यू वॉन्ट कॉल दॅट. मग त्याला ते असं इतकं खराब स्वरूप येत नाही. बट देन दॅट इज म्युच्युअल लव्ह, म्युच्युअल अफेक्शन, एकमेकांच्या कामाबद्दल रिस्पेक्ट ॲट द सेम टाइम. असं काही असेल तर उत्तम. म्हणजे अशी जर एखादी कोणी व्यक्ती तुमच्या कामाच्या प्रवासात तुम्हाला भेटली तर ग्रेट. मग तुम्ही दोघंही एकमेकांना सहाय्य करताय, दोघंही एकमेकांच्या करिअरला मदत करताय. एक्सप्लॉयटेशन नाही आहे तिथे. येस. पण मग हो, काही ठिकाणी अशी कंडिशनल गोष्ट असू शकते. मला माहिती नाही आहे, कारण मी कधी त्या कंडिशन्समध्ये अडकून काम नाही केलं. सो आय डोंट नो. कारण मी नाहीच म्हटलं, म्हणून मला माहिती नाही आहे की बरं ती कंडिशन पार पाडल्यामुळे काम मिळालं का, हे मला माहिती नाही. हेच मला पाहिजे. नाही, हे मला माहिती नाही. वैयक्तिक विचारलं तर, कारण मी तसं कधी काम मिळवलं नाही. ज्या लोकांनी असं काही मला जरा जाणवलं की हे जरा गडबड ट्रॅक आहे, मग त्या लोकांबरोबर मी संपर्क तोडून टाकला. आणि मला फरक नाही पडला, कारण माझं करिअर चालू होतं आणि चालू आहे आणि कधी त्याच्यावरती अवलंबून नव्हते मी. बरोबर आहे. मुळात इथलं मुंबईचा जन्म, इथे घर आहे, अतिशय माझी डान्सची सॉलिड बॅकग्राऊंड असल्यामुळे, म्हणजे माझा डेब्यू राजभवनला झाला होता डान्सचा आणि मी इतक्या मोठमोठ्या व्हेन्यूजमध्ये परफॉर्म केलेलं आहे. मग कुठेतरी ती भक्कम बाजू असल्यामुळे मी म्हणायचे ठीक आहे, हे नाही ना मिळालं तर ते व्यवस्थित योग्य मार्गातनं मिळू दे, नाही तर नको. रात्रीची झोप मला महत्त्वाची आहे. आणि लोक म्हणतात सॅक्रिफाईस हे ते. डान्समध्ये मी खूप गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत, म्हणजे डिसिप्लिनसाठी. लहानपणी इतर लहान मुलं जशी बर्थडे पार्टीजना जातात, पिकनिक्सना जातात, वेकेशन्सना जातात, तशी माझी कधीच गोष्ट नव्हती. कारण सतत डान्सचा रियाज, आठवडाभर गुरूंकडे जाणं, घरी पण आई जबरदस्ती रियाज प्रॅक्टिस करायचीच. खेळताना पडलोय, ढोपर फुटलंय, दॅट वॉज नेव्हर एन एक्सक्यूज. रियाज हा झालाच पाहिजे. मग काही मोठे गुरु घरी यायचे, त्यांच्याकडनं त्यांच्या गोष्टी ऐकायच्या, त्यांच्याकडून काही तालीम घ्यायची, म्युझिशियन्स यायचे, त्यांच्याबरोबर बसून प्रॅक्टिस. ह्या इतक्या गोष्टी केलेल्या आहेत ज्या नॉर्मल चाइल्डहूडमध्ये लोक करत नाहीत, लहान मुलं करत नाहीत. पण आय वॉज एक्सपोज टू दॅट. सो असं म्हटलं तर सॅक्रिफायसेस, असं म्हटलं तर मेहनत खूप केली आहे त्याही बाबतीत. सो हे जरी नाही मिळालं तरी आय वॉज ओके. म्हटलं ठीक आहे, हे जर यायचं असेल आपल्या मार्गी तर ते व्यवस्थित येईल. आत्तापर्यंत जितके सिनेमे केले ते व्यवस्थित सरळ मार्गाने आले की नाही, बरोबर आहे. पुढे पण यायचे असतील तर ते येतील. मग आता तुला काय अपेक्षा आहे इंडस्ट्रीकडनं, म्हणजे आपला विशेष मराठी चित्रपट? आता खूप गोष्टी मी ऐकलंय सुधारल्या आहेत, आता खूप वेगळी झाली इंडस्ट्री असं मी ऐकलंय. म्हणजे कॉर्पोरेट्स वगैरे जे आलेले आहेत, प्रोड्युसर्स, बॅकएंडला जर काही असेल, आय डू नॉट नो, तो विषय वेगळा. पण आजकाल खूप स्ट्रीमलाईन झालंय. म्हणजे तुम्हाला कास्टिंग डिरेक्टर्स फोन करतात, व्यवस्थित तुमच्या ऑडिशन्स होतात. अशा मी खूप सेल्फ टेप्स वगैरे पाठवल्यात, ऑडिशन्स वगैरे मी अजूनही केलेले आहेत, असं नाही की नाही केलेलं आहे. सो आजकाल थोडंसं जरा फॉर्मल त्याला स्वरूप आलेलं आहे, विच इज व्हेरी नाईस, विच आय एम व्हेरी हॅपी टू नो, की खूप स्ट्रीमलाईन झालेलं आहे, रेग्युलेटेड आहे प्रोसेस सगळा फिल्म मेकिंगचा. आणि सोयी पण आहेत जास्त, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बेटर झालं आहे मराठी फिल्म्सचं. हिंदी फिल्म्सचं तर बघायलाच नको, पण बाकी सुद्धा.
सो दॅट इज व्हेरी व्हेरी गुड. ह्या ब्रॅकेटमध्ये तुला स्कोप आहे असं वाटतं? हो, डेफिनेटली, वाय नॉट. आणि काही आलं माझ्या मार्गी तर मी नक्की करणार. म्हणजे असं मी फिल्म्स करणार नाही असं मी म्हटलंच नाहीये कधी. जर एखादं चांगली ऑपॉर्च्युनिटी आली, त्यांना माझं काम आवडलं आणि जर मी त्या रोलच्या लायकीची असेल, कारण खूपदा ना तुमच्या दिसण्यावरही, म्हणजे इफ यू सूट द रोल ऑर नॉट, तुम्ही अतिशय उत्तम ॲक्टिंग कराल, पण जर डायरेक्टरच्या विजनमध्ये तुमची ढब, तुमच्या शरीराची ढब. मला आठवतं एकदा ना आई पण कामं करायची, सो तिला CID मध्ये एका रोलसाठी बोलवलं आणि ते असंच कुठल्या तरी मॉडेल कोऑर्डिनेटरने आईला सांगितलं तुम्ही या म्हणून. तिकडे आई गेल्यावर आई माझी ना खूप गोरी आणि अशी जरा तिची पर्सनॅलिटी मस्त होती आणि तिला कुठल्या तरी गरीब बाईचा, कुठल्या तरी भिकारीचा रोल होता, तर त्यांनी सांगितलं नाही नाही आप तो लगेंगी ही नाही, आप घर जाओ. सो खूपदा यू मे बी अ ग्रेट ॲक्टर, पण इफ यू डोंट सूट द बिल, तुम्ही जर तसे दिसत नसाल, तुमचं कॅरेक्टर तसं दिसत नसेल, तर खूपदा तुम्हाला काम मिळत पण नाही. सो आय फील आता जर काही माझ्या वाटेला आलं, आणि सिनेमा बदललाय, आणि कारण सिनेमा बदललाय, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रोल येत आहेत, लोक विचारतात दुसऱ्या टाईपच्या कामासाठी पण. सो विल सी व्हॉट हॅपन्स. बरं तू लावणीच्या बाबतीत मास्टर आहे, हो, बरोबर आहे, पण आता असं लोक म्हणतात. नाही आहे ना, त्याशिवाय तू सक्सेस नाही झाली ना. म्हणजे बैठकीची लावणी पण तू करते किंवा तुला लावणीचे अनेक प्रकार माहिती आहे, म्हणजे त्याच्याविषयी तूच सांग. पण आता असं एक मतप्रवाह असतो की जितकं आपण शहरांपासून दूर जातो, अगदी ग्रामीण भागामध्ये जातो, तिकडे काही अश्लील पद्धतीची नृत्य लावणीच्या नावाखाली केली जातात. नाही, शहरात पण होतात. शहरात उलट शहरात जास्त होत असतील, हा, कारण अच्छा. ह्या ग्रामीण भागात ॲटलिस्ट पारंपरिक कलाकार आहेत. हो, म्हणजे अहमदनगरला तुम्ही गेलात किंवा पुण्याजवळ वगैरे तुम्ही गेलात, हा. तर जे पारंपरिक लावणी करणारे कलाकार आहेत हां ते हे सगळं करणारच नाहीत, कारण त्यांना परंपरेची जोड आहे. हां, कारण एक प्रकार शहरात पूजा हा आहे ती. जास्त भाग झालाय, कारण एक तर थोडं फिल्म्समुळे पण आणि आयटम सॉंग्स ह्याच्या त्याच्यानी वगैरे हां. पण सगळा एक पण ती जबाबदारी डान्सर्सची आहे की त्यांनी, तुम्हाला जर त्या नृत्य प्रकारावर खरंच प्रेम आहे, विच आय डाऊट हां. आहे का, जर खरंच त्या नृत्य प्रकारावर प्रेम आहे तर तुम्ही त्याला रिस्पेक्ट कराल आणि त्याची रिस्पेक्ट 10 लोकांमध्ये ठेवाल. डायल्यूट करायला तर काय, तुम्ही कितीही पाणी घालत राहाल ते दूध तितकंच डायल्यूट होत राहील, असं आहे. पण अश्लीलतेची कास का धरावी? पॉप्युलॅरिटीसाठी आपण कॉमनली बघतो, जनरली थोडं इन्स्टंट फेम आहे, पॉप्युलॅरिटी आहे, थोडी कॉन्ट्रोवर्सी झाली की आपण जास्त पॉप्युलर होतो, हे सगळं लोकांना माहिती आहे. आणि खूपदा माझ्या तर आजकाल नजरेत येतं की एखादी व्यक्ती काहीतरी करत असेल आपलं आपलं, बाजूची लोक त्याविषयी बोलून त्या व्यक्तीला जास्त महत्त्व देतात आणि मोठं करतात. तर मला असं कधी कधी वाटतं की तुम्ही जे सगळे आहात टॉर्च बेरर्स ऑफ कल्चर, तुम्ही काय इतका वेळ त्या व्यक्तीबद्दल बोलण्यात वाया घालवताय? तुम्ही तुमचं काम करा ना. म्हणजे नेगेटिव्ह गोष्टींवर फोकस करून त्याच्याविषयी चर्चा आणि डिबेट्स करण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्हली काय करू शकता ते तुम्ही करा ना. म्हणजे मी थोडक्यात माझं आता सांगते, मी जे अश्लीलता करतात त्यांना मी क्रिटिसाइज करत नाही. लेट देम डू व्हॉट दे वॉन्ट टू डू, आय विल डू व्हॉट आय वॉन्ट टू डू. मी जेव्हा लावणी लोकांना दाखवते तेव्हा त्यांना कळतं की नाही, ही लावणी आहे आणि ही अशी पण केली जाते. सो इन्स्टेड ऑफ वेस्टिंग टाईम ऑन क्रिटिसायझिंग, तुम्ही तुमचं योग्य ते काम करा आणि 10 लोकांना दाखवा की खरी लावणी काय आहे. म्हणजे लोकांचे बरोबर डोळे उघडतात. तुम्ही त्या नेगेटिव्ह गोष्टीबद्दल बोलून बोलून लोकांचे डोळे उघडणार नाही आहेत. कामाने, तुमच्या ॲक्शन्सनी, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स, तुमच्या कामाने ते लोकांना समजेल की नाही, ही पण लावणी आहे. पूर्ण नखशिकांत नटून, ब्लाऊज सगळं व्यवस्थित, साडी, सिल्कची साडी घालून, काठापदराची साडी घालून पण लावणी होते आणि ती तशीच असते आणि तीही तितकीच एन्जॉयबल असते. हे लोकांना जेव्हा तुम्ही दाखवाल, त्याचं इम्प्रेशन इज मच मोर दॅन क्रिटिसायझिंग. ते जे करतात त्यांना करू द्या ना, ते त्यांचं प्रारब्ध आहे, ती त्यांची डेस्टिनी आहे, तो त्यांचा मार्ग आहे, बरोबर आहे, आणि ते त्यांचं कलेचं एक्सप्रेशन आहे. लेट देम डू व्हॉट दे वॉन्ट टू डू. ऑडियन्सला कळतं काय बघायचं काय नाही, काय कन्झ्युम करायचं आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे, हे की नाही. 10 टूथपेस्टच्या ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये, पण आपल्याला जी टूथपेस्ट हवी तीच आपण घेतो की नाही. आपण 10च्या 10 विकत नाही घेत आणि 10च्या 10 लावत नाही. सो ऑडियन्सला पण माहिती आहे, अनेक वर्ष ऑडियन्स बघत आलेला आहे, फिल्म्स बघत आलेला आहे, म्हणून तर
आता बघा ना, फिल्म्सना कितीतरी प्रतिसाद नाही मिळत तसा. लोकांनाही समजायला लागलंय की कुठली फिल्म चांगली आहे, कुठली नाही आहे, कुठला कार्यक्रम चांगला आहे, कोण आर्टिस्ट चांगला आहे, कोण नाही आहे. ऑडियन्स इज नॉट फुलिश. नाही, बरोबर आहे. असं म्हणणं की नाही लोकांना हेच हवं, हे चूक आहे, हे साफ चूक आहे. कारण आज तागायत मी इतकी वर्ष, आज 35 वर्ष मी डान्स करते प्रोफेशनली. असं पण नाही की शिकण्याची वर्ष गेली त्याच्यामधनं काढून टाकली मी, पण 35 इयर्स आज मी स्टेजवर काम करते. जर लोकांना तेच हवं असतं तर आज मी डान्स नसते करत. करेक्ट आहे. राईट. मग मी पण तेच केलं असतं. हां. पण नाही, ज्या अर्थी इतके वर्ष मी काम करते, कार्यक्रम करते, त्या अर्थी लोकांना हेही बघायचं आहे. सो ह्याचा तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे, रादर दॅन टॉकिंग अबाउट निगेटिव्हिटी. बरं, विदेशातले तुझे अनुभव? खूपच चांगले दरवेळेला. अच्छा. अतिशय कौतुक असतं लोकांना त्या, वेदर इंडियन्स ऑर नॉन इंडियन्स. हां. अतिशय कौतुक. आणि आता एवढ्यात सांगायचं तर साऊथ कोरियाला जवळजवळ 8 दौरे केले आहेत मी आत्तापर्यंत, आणि कधीच इंडियन ऑडियन्स नसतो, पण ती लोकंसुद्धा कथकचे बोल, ढोलकीची थाप ऐकून टाळ्या वाजवतात. हो, वा. आणि बऱ्याचदा तुमच्या बरोबर डान्स चालू असताना. हां. सो म्हणतात ना, युनिव्हर्सल लँग्वेज इज म्युझिक. हां. म्युझिक आणि ह्याला काही दुसरी लँग्वेज नाही. बरोबर आहे. जसं सिनेमाच आहे, तुम्ही वर्ल्ड सिनेमा बघता, तुम्ही कुठल्याही भाषेतला सिनेमा एन्जॉय करता, कुठल्याही भाषेतलं म्युझिक एन्जॉय करता, तर नेहमी परदेशी अनुभव नेहमीच चांगला आलेला. किती देश फिरलीस तरी? बरेच जवळपास युरोप सगळीकडे झालं आहे. US ला मी खूप काम केलं आहे, बरीच वर्ष. 10-1 वर्ष मी US मध्ये काम केलं आहे. हां. त्यात 2 वर्ष जेव्हा न्यूयॉर्कला होते तेव्हा पण खूप वेगवेगळे अनुभव आले. अरे वा. आणि म्हणजे ना, बऱ्याचदा तुम्हाला असं असतं की नव्यानेच सुरुवात करायला लागते, कारण तिथे तुम्हाला कोणी ओळखत नसतं. हां. तर ती मजा एक वेगळी असते, हो. माहिती आहे. हां. आणि पुन्हा एक स्टुडंट म्हणून तिथे हां. जाणं, पुन्हा एक बस एक आर्टिस्ट म्हणून जाणं, विथ नो नेम टॅग. तिथे कोणाला माहिती नाही आदिती भागवत कोण आहे, त्यामुळे तुमच्या कामाने सगळं प्रूव्ह करायचं असतं. म्हणून जेव्हा मग त्या कामाला दाद मिळते, ती एक मजा वेगळी असते. पण एवढी तू आता म्हणजे शुद्ध मराठीत बोलायचं तर एवढी तू उडालीस वेगवेगळ्या देशामध्ये, तरी पाय जमिनीवर कसे राहिले? ते थोडेसे आईबाबांमुळे पण, कारण हां. आईचं म्हणजे आय विल नॉट से, ती डिसिप्लिन्ड खूप होती. आई खूप स्ट्रिक्ट होती डान्सच्या बाबतीत. बाकी तिने भरपूर लाड केले माझे, हां. पण डान्स म्हटलं की नो लाड. आणि शो झाला की ठीक आहे, एवढीच तिची कॉमेंट असायची. हां. आतून भरभरून आनंद. बाबांना रात्री ते दोघं, मी झोपले की त्यांचं दोघांची चर्चा असायची, पण माझ्यासमोर आई नेहमी ठीक होता, चांगला झाला, एवढंच. अच्छा. असं कधी फार डोक्यावर चढवलं नाही, हां. विच इज गुड इन अ वे. हां. कारण मग तिच्याकडून ठीक आहे, चांगला होता, हीच मोठी दाद होती. गुरु तर कधीच नाही. गुरु तर असे की म्हणजे कधीतरी आनंद झाला तर आशीर्वाद देतील, पण दुसऱ्या दिवशी परत रियाजाला गेल्यावर यू आर द सेम स्टुडंट इन फ्रंट ऑफ देम. सो आणि रोशनजींकडनं मी जेव्हा शिकले, रोशन कुमारीजींचं एवढं म्हणजे विशाल व्यक्तिमत्व, म्हणजे जलसाघरमध्ये ज्यांनी डान्स केलेला, प्लस त्यांची आई झोराबाई अंबालेवाली. सो त्यांची तर वेगळीच परंपरा. आणि आमच्या डान्स क्लासमध्ये अगदी भारतभूषणपासून नौशादजी यायचे, सायरा बानू आणि माझ्या गुरूंचं खूप सख्य होतं. अच्छा. हां. त्यामुळे दिलीप साहेब पण कधी कधी क्लासमध्ये, कारण घरीच त्यांचा क्लास असायचा, खाली आणि वर घर, तर खूपदा आमचे प्रॅक्टिस बघायला. आणि त्यावेळेचे नट कलाकार वगैरे खूप क्लासिकल म्युझिकमध्ये इन्व्हॉल्व्ड होते. हां. तर दिलीप साहेब वगैरे कधी कधी बसून आम्ही आपली लहान मुलं नाचायचो ते बघायचे. सो असे खूप संस्कार झाले की जिथे अतिशय डिसिप्लिनला महत्त्व होतं, संस्कारांना महत्त्व होतं, तेहजीब ज्याला आपण म्हणतो, करेक्ट वर्ड आहे. हां, तेहजीबला खूप महत्त्व होतं रोशनजींच्या क्लासमध्ये. हां. म्हणजे आता मी विनोद करते कधी कधी, स्टुडंट्स आल्या की हाय टीचर असं अशी पद्धत असते, हां. तेव्हा आम्ही वर नजर पण व्हायची नाही, इतकं हो. त्यांचं रोशनजींचं व्यक्तिमत्व होतं. हां. तर त्यामुळे खूप पाय जमिनीवर राहिलेच हां. समहाऊ. आणि जे काय मिळालं ते खूप मेहनत करून मिळालं, असं सहज काहीच मिळालं नाही. कारण कोणी गॉडफादर नव्हता इंडस्ट्रीमध्ये. असं नाही की खूप पैसे घेऊन आलेलो. आयदर तुमच्याकडे फायनान्स पाहिजे, नाहीतर गॉडफादर पाहिजे, नाहीतर खूपच म्हणजे नाहीतर मग काहीतरी तुमचा नवराच कोणतरी पाहिजे किंवा काहीतरी. हो. तसं काहीच नव्हतं. ॲब्सोल्युटली हा माझा सेल्फ मेड स्वतःचा प्रवास आहे. त्यामुळे डिसिजन्स पण मीच घेतली लहानपणापासून.
आई होती तेव्हा आई बरोबर डिसिजन्स घेतली. नंतर आई मला स्वतः डिसिजन्स घेऊ द्यायची. आणि मग त्याच्यातच तशीच मोठी होत गेले. त्यामुळे खूप आपण एक बाई अशी म्हणजे आपण स्ट्रॉंग पण होत जातो ना, जितके स्वतः डिसिजन्स घेतो, जितकं तुम्हाला फेलियर पण दिसतं, तुमच्या डिसिजन्स कुठे रॉंग होते, कुठे व्यवस्थित होते, हे पण कळायला लागतं. मग त्यात ते करत करत तुम्ही स्ट्रॉंग पण होऊ लागता. सो त्यामुळे पाय पण जमिनीवर राहिले की आणि स्पेशली स्टेजच्या कलाकारांचं असं आहे की प्रयोग एकदा झाला की संपला, हा विषय संपला. अच्छा, त्यातून बाहेर पडायचं. हो, दुसऱ्या दिवशी यू आर अ नोबडी. कारण दुसऱ्या दिवशी परत आपण कार्यक्रम दुसरे कुठले मिळत आहेत, कुठला दुसरा पुढचा प्रयोग कुठला, ह्याच्या आपण शोधात लागतो. सो कुठेतरी ते नेहमी असतं. डान्स प्रोग्राम झाला, शो नंतर हजारो लोक फोटो काढायला, सह्या घ्यायला येतात, पण घरी मी एकटीच येते. आणि घरी आल्यावर मी माझ्या वडिलांबरोबर असते आणि माझ्या मांजरीबरोबर असते. आणि दॅट इज द बेस्ट मोमेंट, जिथे मग डोक्यात मी रिकॅप करते, आज काय काय केलं, स्टेजवर काय केलं, कुठे चुका झाल्या, काय बरोबर करायला पाहिजे, आणि मग ते घेऊन तुम्ही दुसरा दिवस सुरू करता. सो त्यांनी पण पाय जमिनीवर राहतात. माझ्या आठवणीप्रमाणे तुझ्याकडे कुत्रा पण होता ना? हो हो, बरोबर आहे 14 वर्ष होती. हो, मग ते नंतर मला वाटतं हे झाल्यानंतर तू पोस्ट हो 14 नाही, हो नंतर मी आय नेव्हर हॅड अ डॉग आफ्टर दॅट. हां, कारण ते फार वाईट प्रेम असतं प्राण्यांचं. तुझं कसं होतं? तेच नंतर टिफनी नंतर आय डिसाइडेड नेव्हर टू हॅव अनदर डॉग. हां. ही मांजर पण रेस्क्यू केलेली आहे. आता हिच्यानंतर पण कदाचित तसंच होणार आहे की दुसरी मांजर. त्यामुळे बऱ्याचशा कलाकारांना असं कुत्रा मांजरांचं प्रेम असल्याचं दिसतंय आपल्याला. याचं हो, काय कारण हो, असेल हो. असं? कलाकार एकतर सेन्सिटिव्ह असतात खूप, हां, आणि ते सेन्सिटिव्ह असतात म्हणून कलाकार असतात. आणि कुठेतरी प्रेम, माया ही आपल्याला समजते, हां. आणि ती तर आपण आपल्या कामातही आणतो. म्हणजे खूपदा एखाद वेळेला श्रीरामचंद्र कृपालू भजमनवर नाचताना डोळ्यात पाणी येतंच, काही झालं तरी. हां. किंवा एखादी देवीची आराधना, स्तुती करताना एक वेगळा जोश आणि एक ऊर्जा वेगळी येते. सो त्यामुळे आपण इतक्या आपल्या इमोशन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो ॲज आर्टिस्ट्स. हां. मग ते फिल्म ॲक्टर्स असो, डान्सर्स असो, कोणीही. आणि डान्समध्ये पण आम्ही किती वेळेला कथा जेव्हा दाखवतो, तेव्हा तुम्ही त्या कॅरेक्टरच्या जवळ जाताच. द्रौपदी दाखवतो, सीता दाखवतो, राधा, कधी कधी कृष्ण दाखवतो, राम दाखवतो, कधी कधी अगदी आजच्या रेलिव्हंट लोकांच्या गोष्टीसुद्धा दाखवत असताना हां. तुम्ही अभिनयच करताय, तुम्ही त्या पात्राचं आयुष्य जगताय. त्यामुळे आपण इमोशन्सच्या खूप जवळ असतो ॲज आर्टिस्ट. मग ते जनावरं, प्राणी, पक्षी त्यांच्यावर प्राण्यांमध्ये पण येणार. प्रेम येणारच. कारण ते पण अतिशय अनकंडिशनल आणि प्रेमाचा म्हणजे महापूर आहेत ते. हां. पण मी प्राणी. हे मार्क केले बरेचसे कलाकार या बाबतीत. हो हो, ॲब्सोल्युटली. तू कलानगरमध्ये राहिली आणि मातोश्री तुझ्यापासून अवघ्या मला अगदी तर 3-3.5 मिनिटावर. बाळासाहेबांच्या भेटीचे अनुभव? सो त्यांना खूप खूप वर्षापूर्वी, मी सांगू 1998मध्ये भेटले होते. तेव्हा कॉलेजला होते मी, आणि मनोहर जोशी त्यावेळेला आपले CM होते. हो. तर माझा साल्वेशन आर्मीमध्ये एक प्रोग्राम झालेला, जिथे मनोहर जोशी ॲज अ चीफ गेस्ट आले होते. त्याच्यानंतर वर्षा बंगल्यावरती त्यावेळेला एक मोठी कॉन्फरन्स का त्यांचं काहीतरी मोठं फंक्शन होतं. तर MTDC तर्फे, महाराष्ट्र टुरिझमतर्फे माझा तिथे डान्स ठेवलेला. त्या प्रोग्रॅमला ठाकरे आले होते, बाळासाहेब आले होते, आणि हे पण होते, मनोहर जोशी पण, अर्थात वर्षा. आणि तेव्हा मला आठवतो तो एक ऐतिहासिक मेमोरेबल फोटो आहे माझा ठाकरे साहेबांबरोबर. आणि ही इज ऑब्व्हियसली लव्ड बाय ऑल मराठी पीपल, आणि स्पेशली आम्ही तर कॉलनीतच राहतो. हो. त्यामुळे ती त्यांची तेव्हाची जुनी ओळख बाळासाहेब ठाकरेंबरोबर. ती तो तुला एक हो, छान आणि मिळाला. त्यांनी डान्सही बघितलेला माझा प्रोग्रामसाठीच खास. तेव्हा म्हणजे नुसतीच भेट नव्हती, तर त्यांनी कार्यक्रम पण बघितला. आणि जो राजभवनला झालेला तिथे पण मनोहर जोशी होते, PC अलेक्झांडर त्यावेळेला गव्हर्नर होते. मग मुंबई युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर सुशीला देशमुख मला वाटतं त्यावेळेला होत्या, अनिल धारकर, अशी बरीच मोठी मोठी लोकं त्यावेळेला आली होती. हे सगळं 97-98च्या दरम्यान. हां, तू सिनेमा द्यायच्या अगोदरचा हो, का? बरंच आधी. पण एवढा सगळा तुझा प्रवास चाललाय, म्हणजे आता तो धोधो चाललाय असं पण एक निष्कर्ष काढता येईल. हो. म्हणजे नंतरच्या काळातला जर हो बघितलं हो. तरी तू एकटी का? एकटी कुठे आहे? नाही म्हणजे तशा अर्थाने एकटी, कशा अर्थाने एकटी? म्हणजे लग्न न करणं वगैरे.
पण असं सांगितलंय कोणी की लग्न केलंच पाहिजे? ही आपली परंपरा आहे, तुम्ही संस्कृती लोकांना आहे. हे विचारता का की अहो तुम्ही लग्न का केलं? कारण लग्न करणं ही आपली परंपरा, संस्कृती आहे. हां. हां. तर त्यावेळेला त्यातली एखादी युवती लग्न करत नाही. पण हे माहिती आहे ना की मॅरेजेस जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कम्प्लिटली ट्रान्झॅक्शनल होती. हां. म्हणजे दोन कुटुंब, म्हणजे तुम्ही अगदी राजा आणि म्हणजे इन्व्हेजन्स वगैरे त्या काळात जर तुम्ही गेला हां. तर राजे राजवाड्यांमध्ये त्यांच्यात लग्न व्हायची बिकॉज इट वॉज अ ट्रान्झॅक्शन, नाही का? दोन हां. कुटुंब, मग ते तो हो, राजा कारण हा लग्न म्हणजे राजा, दोन कुटुंब एकत्र येतात. बस. हां. आणि इट वॉज ट्रान्झॅक्शनल. हां. आता लग्नाचं स्वरूप खूप बदललंय. म्हणजे साथीदार, जोडीदार, प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत. हां. पण मग त्या जर योग्य त्या ठिकाणी नाही मिळाल्या तर त्यापेक्षा सिंगल राहिलेलं बरं, नाही का? मग तुला का नाही मिळालं योग्य सो साथीदार? का नाही मिळालं? एक तर स्पष्टपणे सांगते, ज्या वेळात कन्व्हेन्शनली भारतात लग्न करायला म्हणतात 25-28, ह्या वेळेत मी इतकी माझ्या कामात गर्क होते आणि मेजॉरिटी टाईम माझ्या आयुष्यातला तिकडे होता. म्हणजे आय वॉज मॅरिड टू माय डान्स, आय एम स्टील मॅरिड टू माय डान्स, ओ. असंही म्हटलं तरी चालेल. ते पहिलं लग्न आहे. हां. म्हणजे आमच्या सर्कलमध्ये काही कलाकार आहेत. आता एक अतिशय प्रसिद्ध सतार वादक आहेत, रवींद्र चारी. ते वेकेशनला गेले तरी सतार बरोबर घेऊन जातात आणि त्यांची गर्लफ्रेंड आहे. त्यांना ते म्हणतात की ही माझी पहिली बायको आहे, त्यामुळे यू विल नेव्हर कंप्लेन. हां. गाडीमध्ये पण चालवताना समोरच्या सीटवर सतार असते आणि मागे ती बसते, त्यांची मैत्रीण. सो एक वेगळा जुनून असतो आर्टिस्ट्सना आणि त्याच्या पुढे स्वर्गीय आनंद काही नाही आहे त्या कलेच्या पुढे. हां. कला, स्टेज, लाईट्स, प्रतिसाद, ऑडियन्स, ह्याच्या पलीकडे दुसरा आनंद नाही आहे, शपथ. आणि ती जी म्हणजे जे काय वय म्हणतात लग्नाचं असलं पाहिजे, त्यावेळेला खूप 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 काम करत होते मी. अगदी ॲट 33 मी माझी पहिली मोठी US ला टूर नेली, अख्खी 2.5-3 महिन्याची. इथून सगळे आर्टिस्ट्स नेले होते. अशा मी 4 टूर्स केल्या ऑल ओव्हर USA. तशी बरीच कामं करत गेले. शिकवत होते डान्स, स्वतःच्या डान्सवर काम करणं चाललं होतं आणि आईबाबांची काळजी घेत होते, कारण मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि द ओनली चाइल्ड. त्यामुळे मला असं वाटतं, आय थिंक आय इन्व्हेस्टेड माय टाईम बेटर. म्हणजे नवरा आणि मुलांची काळजी घेण्यापेक्षा आईबाबांची काळजी घेतली, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता माझा स्टुडंट्सचा खूप मोठा परिवार आहे. माझे कलिग्ज, माझे डान्सर्स मैत्रिणी आहेत, म्युझिशियन्स आहेत. असा एक वेगळा अतिशय मोठा सोशल सिस्टम माझ्याकडे आहे. त्यामुळे मी एकटी आहे असं मी कधीच म्हणणार नाही. आणि आपण कधी एकटे असतो? आत्ता पण आपण किती 5 लोक इथे आहोत हां. आणि गप्पा मारतो एकमेकांशी, नाही का? हां. कोण ना मान्य कोणतरी मला. हां. असतंच नेहमी तुमच्या अवतीभोवती. आय डोंट थिंक आपण कधी एकटे असतो. आणि त्या लोकांबरोबर कनेक्शन मग कसं करायचं हे तुमच्यावर आहे. तुम्ही जर यू कॅन बी अलोन इवन इन अ क्राऊड. मोठ्या गर्दीत तुम्ही आहात पण तरीही तुम्हाला एकटेपणा वाटू शकतो. लग्नातही एकटेपणा वाटू शकतो. मान्य आहे. मुलांबरोबरही एकटेपणा वाटू शकतो. पण म्हणजे एकटीने आयुष्य जगणं तशा अर्थाने, म्हणजे हां. वैवाहिक सुखाच्या बाबतीत म्हणतो, हां. त्याचे फायदे काय आणि तोटे काय? हे बघा, वैवाहिक सुख एकतर 50-50 आहे. इट्स अ गॅम्बल. मॅरेज इज अ मान्य आहे. रिस्क. त्यामुळे आपण सक्सेस घेऊया ना आपण सक्सेस, मग मी तितकीच आनंदी आत्ता पण आहे. नाही, वैवाहिक जे आयुष्य आहे. पण तेच मी म्हणते ना, मी वैवाहिक आयुष्य हा विचारच नाही करणार, बिकॉज आय एम ॲज हॅपी ॲज एनी अदर मॅरिड पर्सन. पण एकटीने जगण्याचे फायदे तोटे? फायदे तो मग असं डिरेक्टली तुम्ही विचारलं, एकतर करिअर वाईज कामासाठी मला भरपूर फ्रीडम मिळतो. कारण बऱ्याचदा ॲज अन आर्टिस्ट वेळा अतिशय अनयुज्युअल असतात. कधी बरेच दिवस मी घरी असते, सगळं व्यवस्थित, आय मॅनेज एव्हरीथिंग. आता मी माझ्या वडिलांबरोबर राहते आणि माझ्या मांजरीबरोबर, सो आय मॅनेज एव्हरीथिंग. पण काही दिवस असे असतात, आता मी 15 दिवस टूरला चालले आहे सोलला, मग 2 महिने पुन्हा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माझा दौरा आहे. मग अशा वेळेला माय फादर मॅनेजेस द हाऊस व्हेरी वेल. त्यामुळे तिथे मला काही प्रॉब्लेम होत नाही. आम्ही दोघं अतिशय कॉम्प्रोमाइज करून व्यवस्थित सगळं मॅनेज करतो. सो आत्ता हे पॉसिबल होतं, कारण आणि मी जाऊ शकते. आय हॅव मोर फ्री टाईम ऑन माय हँड. प्रायोरिटीज माझ्या ह्या आहेत, त्यामुळे मी माझी कला आणि स्वतःला प्रायोरिटाईज करू शकते. आणि आय डोंट से आय एम इन अ सेल्फिश वे. बाय प्रायोरिटाईज आय मीन इतकी वर्ष मी ज्याला दिली
त्या हां. कलेशी मी एकनिष्ठ राहू शकते. म्हणजे असं नाहीये की लग्नच करायचं नाहीये किंवा कोणाबरोबर राहायचं नाहीये. लग्न करीन की नाही हा लीगल हा दुसरा प्रश्न आहे. पण जर योग्य ती व्यक्ती भेटली, मग हां. बाय योग्य आय मीन माझ्या लाईफशी पॅरलल जाणारी, हां. तर वाय नॉट, डेफिनेटली वाय नॉट. मग आवडेल मला कोणीतरी साथीदार असला तर. हा ऑप्शन तू उघडा ठेवलाय अजून. हो हो हो, तो ऑप्शन तर कायम उघडा ठेवू शकतो आपण. लोकांना हां. 60व्या वर्षी आणि 17व्या हो. वर्षी पण कंपॅनियन्स हो मिळतात. हो सो सो मी कधी त्या गोष्टीकडे माझी एक थिअरी आहे. इफ समबडी वॉन्ट्स टू स्टे विथ मी, आय वॉन्ट देम टू स्टे विथ मी बिकॉज दे वॉन्ट टू स्टे विथ मी, नॉट बिकॉज दे हॅव टू स्टे विथ मी. लिगॅलिटीमध्ये कितीतरी लोक अडकून अतिशय अनहॅपी मॅरेजेसमध्ये आजही राहतात. मान्य आहे. कितीतरी लोक. हां. डिवोर्स रेट्स वाढलेत, बट ॲट द सेम टाईम अशी अनेक कपल्स आहेत जे फक्त जबाबदारी आहे, आता कोर्टात जावं लागतं, मग ते अजून एक वेगळा प्रॉब्लेम आहे, म्हणूनही किती लोक एकत्र राहतात आणि ती लोक खुश नाही आहेत. मग ह्या सगळ्यापेक्षा माझी खरंच आता परिस्थिती खूप चांगली आहे. आय विल. आणि काही लोक मला जेव्हा विचारतात तू लग्न कधी करणार, मी त्यांना म्हणते अहो तुम्हाला मला सुखी बघवत नाहीये का तुम्ही लग्न केलंय आणि तुम्ही सुखी नाही आहात, मग तुम्हाला पण हवंय का? मग ते म्हणतात हो हो आम्हाला हवंय की तू पण त्रास सहन करावास. नाही नाही असं काही नाही, सुखी संसाराचे पण असतात. माझे आई वडील इज द बिगेस्ट एक्झाम्पल. पण आता मला माझ्या वडिलांसारखा माणूस मिळेल की नाही हा मोठा प्रश्न आहे की नाही. कारण माझ्या वडिलांनी, म्हणजे मी नेहमी माझ्या आईबद्दल बोलते, पण ह्या सगळ्याच्या मागे माय फादर वॉज द बिगेस्ट पिलर ऑफ स्ट्रेंथ. त्यांनी अतिशय काहीही कंडिशन्स न ठेवता, कुठलेही हे केलं तरच हे, काहीही न ठेवता आम्हाला एवढं फ्रीडम दिलं दोघींना. म्हणजे मी आणि आई दौऱ्यावर गेलो की बाबा घर मॅनेज करायचे. आई माझी, मी 4 वर्षाची होते तेव्हा 3 महिने सिंगापूरला दौऱ्याला गेली होती. तेव्हा बाबा माझी शाळेची तयारी, डबा वगैरे सगळं बाबा करायचे, विदाऊट सेईंग एनिथिंग, नॉट वन वर्ड ऑफ कंप्लेन. सो आता अशी व्यक्ती मग कोणीतरी मिळाली पाहिजे. त्यापेक्षा नाहीतर मग मी एकटी राहीन आणि सुखी, मी पण सुखी राहीन आणि ती जी कोण व्यक्ती असेल तीही सुखी राहील, त्याच्या जागी सुखी राहील. म्हणून फायदे हेच आहेत की भेटलं तर मग व्यवस्थित माणूस भेटावं, ज्याच्याबरोबर मग, आणि ना मला कॉम्प्रोमाइज किंवा ह्या गोष्टींशी प्रॉब्लेम नाही आहे, पण मग ती व्यक्ती त्याच्या वर्थ पण असली पाहिजे, ती डिझर्विंग पण असली पाहिजे की मी जर आज माझ्या आयुष्यात काही तडजोड केली तर ती समोरची व्यक्ती पण तितकी तशी पाहिजे चांगली, की ज्याच्यासाठी मी सॅक्रिफाईस करीन. जस्ट बिकॉज माझं लग्न झालं आहे म्हणून सॅक्रिफाईस करायचं, किंवा जस्ट बिकॉज आता ऑब्लिगेशन आहे किंवा मी एकटी आहे म्हणून नाही. नॉट ॲट ऑल. तुम्ही मग म्हणून खूप चुकीचे डिसिजन्स घेतले जातात एकटेपणामुळे, किंवा आता समाज सांगतोय लग्न करा म्हणून आपलं लग्न करायचं. हे पण एक आहे, बरोबर आहे. आणि किती लोक त्यामुळे चुकीच्या डिसिजन्समध्ये अडकली आहेत आणि आता बाहेर पडता येत नाही, हे माहिती आहे आपल्याला. येस. सो त्यापेक्षा दिस इज गुड. तर आता मी रॅपिड फायर घेतोय, तू काय उत्तर देते ते बघूया. एखादी आठवण पण तुझी असू शकते. ओके. कोंबडा कू 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 करतोय, बंद आहे आज प्रेम बंद आहे, ही तुझी 2 गाणी आहेत. तुझं कोणाला कौल आहे? बंद आहे. काही विशेष? बंद आहे ते ना सुबल सरकारांनी कोरिओग्राफ केलं होतं, मला आठवतं, चालू नवर, आणि ते पहिल्या फिल्ममधलं आहे म्हणून. अच्छा. हां. मग त्यामुळे याची गंमत आहे त्याची, त्या गाण्याची वेगळीच. कॉमेडी गाणं होतं ते. आणि हे कोंबडा कुकू कुठं केलं होतं? पालघरला, आणि उन्हाळ्यात, मे महिन्यात, आणि जी काय हालत खराब झाली होती ते गाणं करताना, ते फक्त मलाच आठवत आहे. हॉरिबल. अच्छा. ए राधास्वामी की गजेंद्र हिरे? गजेंद्र हिरे. तू का कोरियन तरुणीला काय ते गाणं शिकवलं का, बाई मी पतंगड? ते काय हे? त्यांना मी लावणी, ते माझ्या स्टुडंट्स आहेत कोरियातल्या. अच्छा. हां. आणि त्यांना त्या लावणी, कथक वगैरे शिकतात माझ्याकडे. सुमरान की शासन? सुंबरा. आपली गोरेगावची चित्रनगरी की एस एल स्टुडिओ? कारण दोन्हीकडे तू शूटिंग केलेलं आहेस. हो, गोरेगाव. दादासाहेब फाळके नगरी. कथक की लावणी? कथक. तुझं पहिलं कथक. कारण ते वयाच्या 4थ्या वर्षापासून केलंय. हां, त्यामुळे ती एक बॅकग्राऊंड. आणि कथकमुळे लावणी माझ्या आयुष्यात आली. सिंगल स्क्रीन थिएटर की मल्टिप्लेक्स? सिंगल स्क्रीन. हो. अच्छा. एखादी आठवण आहे तुझ्याकडे? होतं ना कला मंदिर,
हा कला मंदिर. कला हो मंदिरची हो एखादी आठवण? तिथे कारवा बघितला होता. अच्छा, नासिर हुसेनचा आर डी बर्मन हो सोबत. खूप लहान होते मी. हो असणार. हा. आणि मग आणि ते पण दे दणादण वगैरे ते पण हा, बनवा दंत बनवी मराठी, वगैरे हा. ते सुद्धा तिथे बघितलेत. आणि अगदी ते वॉकिंग डिस्टन्स हा. घरापासून. हा. आणि ते अजूनही माझ्या फोटोग्राफिक मेमरी आहे मला त्या. कारण तेव्हा काही कॅमेरे वगैरे काही नव्हते, पण मला हा. अजूनही ते थिएटर कसं दिसतं हे आठवतंय. हा, म्हणजे टाळ्या शिट्या. आणि ओ टी टीवर काय तू म्हणजे कंटेंट कोणता पाहते म्हणजे? सध्या तर के ड्रामाज खूप बघते. आ? के ड्रामाज. अच्छा, हो काय खास कारण? आय थिंक त्यांचं स्टोरी टेलिंग वगैरे अतिशय अप्रतिम असतं. त्यांचं सेन्स ऑफ एस्थेटिक्स, डिझाईन, रंगसंगती, स्टोरी टेलिंग, अप्रतिम स्टोरी टेलिंग. म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात एवढं इतक्या फास्ट पेसनी सगळं रिव्हील झालेलं असतं आणि तुम्हाला समजतं काय चालू आहे. कधी कधी 2.5-3 तासाचे इथे सिनेमे मी बघते तेव्हा असं अर्ध्या तासाने असं होतं की काय चालू आहे, नक्की हो. काय सांगायचं आहे ह्यांना. बऱ्याचदा 1 तासातही सिनेमा पुढे गेलेला नसतो. त्या मनाने इफ यू वॉच कोरियन फिल्म्स पण काही काही फार अप्रतिम आहेत. हा, त्याच्याकडे तुझा कल आहे अगदी. फारच. वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल न्यूज? न्यूजपेपर्स. आता आपण तुला मी काही फोटो दाखवतो तुझे, त्या फोटोच्या काही आठवणी असतील तर ते सांग. हो हो हे जर तुम्ही मगाशी आणि दाखवलं फोटो तेव्हा दाखव तर कॅमेराला. हो तेव्हा तर मी म्हटलं हे मला मीच बऱ्याच वर्षांनी हे बघितले. हे 2 तर हे पोर्टफोलिओमधले आहेत. आणि मी जसं म्हणणार होते की त्यावेळेला एक पद्धत होती की जितकं तुम्ही तुमच्यासारखं दिसणार नाही तसा तो पोर्टफोलिओ बनवायचा. हा. की मग नंतर इन्व्हेरिबली हे घेऊन जायचे ऑफिसेसमध्ये आणि मग ते म्हणायचे नाही नाही फिर भी ऑडिशन करना पडेगा. आजकाल ते लोक तुम्हाला फोनवरचा सेल्फी मागतात बिकॉज दे नो बिकॉज ऑफ ऑल दिस. हा. खूपदा माणूस समोर कसा दिसतो आणि फोटोत कसा दिसतो ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सो आजकाल खूपदा तुमचे फोटो मोबाईलवरचे फोटो मागतात पोर्टफोलिओसाठी. सो दॅट विच इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. ते फोटो असे किती ठिकाणी दिलेस तू? भरपूर. आणि काही काही ठिकाणी तर अख्खे मोठे एवढे एवढे अल्बम्स करून पण पाठवले. परत आले नाही? काही नाही. हो काही नाही, नुसते पैसे खर्च. आणि हा फोटो? हा तहान मधला आहे. सदाशिव अमरापूरकर आणि तू? हो बघा मागे लिहिलेलं आहे तहान. हो सदाशिव अमरापूरकर. आणि त्यांच्याबरोबर हे एक लावणीचा ह्याच्यातला हा ड्रीम सिक्वेन्स होता. हा. स्टेजवरती लावणी चालू असते आणि आम्ही सगळे क्रांतिकारी असतो. अच्छा. आणि हा. ते पॉलिटिशियन असतात तर त्यांना अडकवायचा प्रयत्न चालू असतो आमचा. हा. सो त्या स्टेज सिक्वेन्समध्ये त्यांचा हा ड्रीम सिक्वेन्स होता आणि इतकी मजा आलेली ह्यांच्याबरोबर काम करायला. हा. म्हणजे आईला तर माझ्या स्पेशली जास्त बिकॉज तिने सदाशिव अमरापूरकरांना बरंच बघितलंय आणि त्यांच्याबरोबर हे लावणीचं रोमॅन्टिक सीन करताना तर फारच धमाल आली. व्हॉट अ ग्रेट ॲक्टर अँड व्हेरी Yes. गुड म्हणजे ग्रेट चांगला माझा पर्सन चांगला ऑल्सो. परिचय होता. त्यांच्या आणि मुलीला पण मी भेटले होते ह्या शूटिंगच्या वेळेला. ती अच्छा, पण हा. फार मस्त होती रीमा. मुलगी. हो हा. ती आणि हे पण अतिशय मजा आलेली. आणि सुबलदांनी परत ह्याची कोरिओग्राफी केलेली. सुबल सरकारांनी मेजॉरिटी माझ्या सगळ्या मराठी फिल्म्सची त्यांनी आणि मग उमेश जाधव. हा. पण सुरुवात सुबलदांनी झाली. आणि पहिल्या फिल्मच्या वेळेला सुबल सरकार कोरिओग्राफर आहेत असं, कारण ॲज अ डान्सर माझ्यासाठी ते फार मोठं नाव होतं. बरोबर आहे. हा. नुसतं ॲज अ डान्सर. हो, कारण ते केव्हापासून करत होते? 70च्या दशकापासून करत आणि होते. मला तेव्हा मग लोक बरीच म्हणायची की आता ते खूप शांत झालेत, हो. मेलो डाऊन झालेत. नाहीतर त्यांच्या टेम्परच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या, पण ते माझ्या बाबतीत तर इतके बापरे प्रेमळ, म्हणजे गरीब गाय होते ते तेव्हा चालू नवराच्या वेळेला. आणि खूप प्रेमाने त्यांनी काम करून घेतलं माझ्याकडनं. सो हे 3 फोटो आठवत आहेत मला. तुमच्याकडे बरे आहेत अजूनही? बरेच आहेत तुझे अजूनही फोटो आहेत, बुकलेट्स पण आहेत माझ्याकडे. स्वीट स्वीट. हे मला वाटतं कुठे आणि ना हे ज्या दिवशी शूट झालं होतं तेव्हा खूप मुंबईत पाऊस भरला होता. अच्छा. आणि आणि एवढं पाणी. आणि मला आठवतं तरीही युनिट जमा झालेलं तिथे, होतोय की नाही शूट, होतोय की नाही म्हणून पण गेलो आम्ही. आणि ह्याचे जे दास बाबू जे डिरेक्टर होते अतिशय अप्रतिम माणूस. मुंबई दूरदर्शनवर होते. हो खूप छान. ते त्यांची बायको म्हणजे जी काही ज्या खूप चांगल्या लोकांबरोबर मी काम केलं त्याच्यात दास बाबू एक होते. खूप आणि व्हेरी इझी आणि असं त्यांच्याबरोबर फिल्म करायची म्हणजे ते तुम्हाला फक्त सांगायचे ये सीन है आणि मग देन ही यूज टू लेट यू एक्सप्लोर येस. काय करायचंय. मग ह्या फिल्ममध्ये मला आठवतं विक्रम गोखले होते माझ्याबरोबर.
त्यांची मी मुलगी झालेली आहे ह्या फिल्ममध्ये. मजा आलेली ह्या पिक्चरच्या वेळेला पण. तर रसिको, अशी ही आदिती भागवत, तू आज आमच्या या इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणार, सॉरी परत घेऊ आपण. तर रसिको, अशी ही आदिती भागवत, तू इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टसाठी आलीस आणि बोलता 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 बऱ्याच गोष्टी सांगितल्या. म्हणजे मला हे अपेक्षितच होतं, कारण तुला मी गेली 20-22 वर्ष चांगलं ओळखतो आहे आणि तुला असं माझं असं व्यक्तिगत मत होतं की तुला अधिक मराठी चित्रपट मिळायला पाहिजे होते. आता तू डान्समध्ये करिअर केलं, आनंदी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि इतरही काही माझ्या मनामध्ये प्रश्न होते, त्या प्रश्नांना तू अगदी मोकळेपणाने उत्तरं दिली. तू इकडे आलीस आणि आम्हाला सहकार्य केलं, याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर रसिको, इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये पुढचे आपले पाहुणे कोण असणार याकडे तुमचं नक्कीच लक्ष असणार. खूप खूप धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.